श्रापाचे कारण म्हणजे बायकोनं काम कसं केली असं लागतं आला मयासी देता उदय कहा करील कटुविक ऋषी कोपेला अत्यंतिक जीवी धुक धुकाय लागली. बाईला कळलं हो आपण जर अकळतेच बाईच्या म्हणला की आपण काम ऐकलं नसल्यावर मालक रागावतील असं वाटलं तिला वाटलं पण वळखीचं की कपकी आहे म्हणून पाणी देऊन ये म्हणतं एक मुलाला देव एक म्हण देऊन ये असं त्या बाईला दुखदुख झाली मग दुखदुख झाल्यावर इकडच्या जमदागीला राग आलता त्याला काय म्हणले आतिथी छळिक उदक देता जमदाग्नी कोपेल न देता थोर ओढवली संकोचता काही कर्तव्यता स्मरेना. बाईला रेणुकुमाईला काय सुधारणा गेलं पाणी दिलं तर एक ताप ना दिलं तर ऋषी म्हणले आपला मालक लय शान झालेस का नाही केलं खालच्या परत दिना गेलं एक ताप देव काय एक ताप असं बायाला खरंच कोड असते त्याच्यातलं त्याचं देवासमरण करून जर आठवण केली तर ती संकट नाहीचे होते मग बाई विचार करून राग आला हो जमदाग्नी समर्थ सर्वज्ञ जाणे आश्रम धर्म संरक्षण हातीच्या ग्रोधक जीवन करवी प्राशान. रागाला जमदाग्नीला पाणी दिली चटकने म्हणले जय हिच्या मनात याचा संकोच विचार वाटला आणि रागाने काय म्हणलं जमदाग्नीने आपण करविले अतिथीशी उदक पान रेणुका म्हणे मी छळिले पूर्ण विघ्न दारुण मजाले. जमदाग्नीला दंपरण झालं उठला आणि पाणी आपण आता करते वेळ यायची आळशी बाई जर झालं तर आपणच पाणी देऊन दिला पाणी पण बाईने वर केली नक्की म्हणली आता आपल्याला इग्न येते कसं आता उठून मालकाला पाणी दिले आपण इथंच बसले चहा पेत म्हणली काय करा माय आता इग्न आलं असा विचार वाटला तिला. कोपे ऋषी म्हणे रेणुकेसी तू केवळ कृत्या कर्कसी उदक न देऊन अतिथीसी पतिवचनासी शरार मुख. लगेच सूर केले जमदाग्नीने काय करा म्हणले बायको सुंदर असून ना तरुण असून ना म्हातारे असून काम सांगितलेलं नवऱ्याचं ऐकत नाही की बाईचं न म्हणले कसं करा मग जमदाग्नी करून आपलं जमतंय काय म्हणजे जमदाग्नीला राग आला आणि बोलायला सुरू केले तू माझं काम ऐकलं नाहीस. चोर चांडाळ कपट वेशी आश्रमाला समयासी जे मागेल ते त्यासी अवश्य तेसी अपार कपकी चांगला येऊ काही काय करছে आपल्याला चोर काही ना शाहू काही ना पाणी मागितलं का नाही देव का नाही मग वळखीला ह्यानं बी बोललेलं वळखीला त्याने त्याला उत्तर दिलं वळखीलं मग कोणी येऊ पाणी द्यायचं काम तुझं होतं का नाही असा राग जमदाग्नीला केवळ निमोल उदकने दुनी झाली सुमुख जळी तुझे काळे मुख तुझे सुख मज नाही. तू चांगली शोभा घ्यायस बघ तुझं काळ मुख झालं का आता मालकाची गोठा केली म्हणजे मग तू बाधा काहीस माझ्या एवढ्याची नाहीस असं जमदाग्नी मला सुरू केलं. ग्रस्त आश्रम ते जय पाळीना आश्रम धर्म तिचा मग कोण संभ्रम ती दुर्गम कोपला. आपलं जी बायको काम ऐकत नाही आणि तिथं आहे घ्या पाणी आणि मला व्याना म्हणलं मग जेव्हा आताचा केलेला आहे मग म्हणजे तू माझं काम ऐकलीस असा राग आला आणि राग येऊन तू माझ्या घरी राहायच्या कामाची नाही सुन कोपनावर ऋषीसी पाचारोनिया पुत्रासी वेगी तुम्ही वधाईसी
ममादेशी अति शीघ्र राग चाला आवर नावनी. एका पोरला म्हणला इकडे ये श्याम म्हणला. त्यानं आलं म्हणले काय त्या माईचं मार म्हणून मुडकं उडील. आता कसं उडील वर आता बापानं सांगितलं लोकांना मुडकं उडवावं लागतं. उड्या मुडकं म्हणला रागच आवडला गेला झाला. पुत्र म्हणती स्वामीनाथा जैसा पिता तैसीच माता आमासी वर्धे नवे सर्वता हे तत्वता विचारी जे. काही विचार असते तो लेकर माईनं मार म्हणलं की मारले. मला माहिती आहे सांग नाही आता. माईनं मारले म्हणजे बापाला मारले. बापाला मारणे माईलाही मारणे. कोण म्हणले जमदागीचं पोरग हे नवस करते म्हणले जसा बाप आहे तशी माय आहे माझ्यानं मारणं होईना म्हणलं. पुत्र न मानिती पित्याचे वचन पाचही तुम्ही समानाताची जावनी प्राण प्रेतत्व पूर्ण पावाल. पाचही पोरं नाही केली सहा होता काही परिश्रम आणि त्याला पाचही नाही ऐकले जाऊन तुम्ही म्हणले माई संग मरताना दिले सर्व. ऐसे ऐकता ऋषी भाषण तात्काळ ते पाचही जण प्रेतत्व पावले संपूर्ण ऋषी भय प्राण पळाले. काही आणले होते काही ऋषाला राग बघितल्या काही असते तशी गावातले. अरे बापा म्हणजे आपल्या पोटचे पोरं 5 आणि ती एक सगळं असं लांबच्या लांब मरून गेले म्हणजे काय होते ते गेले पोर सोडून बाकीचे जे काही बघायला आलेले. प्राण म्हणती आयुष्यासता मासी जावो नये म्हणून राहता ते ऋषी पिशाच बसले माता तेने धाके तत्वता पळाले प्राण. म्हणले प्राण पळाले मग कसं अहो ऋषीच्या नादाला कोण लागावं म्हणजे लेकरच मेलचे म्हणजे कुडीतला प्राण निघून पळून गेले आणि मृत्यू पावले. ऋषी वय पळाले प्राण प्रेतत्व पावले पाचही जण तरी ऋषीचा कोप दारुण क्षोभले पण सांडिना. म्हणजे 5 पोरं मेले पण राग काही शांत झाला का? काही राग शांत होईना गेला. काय करावं लागेल कसं करावं लागेल ऋषीचा काही राग शांत होईना गेला. कुण्या कळला लावल केसा राग असं म्हणा सुरू केले आणि त्या ऋषीचा राग काय आवडला गेला. तेची समयी परशुधर सुमने घेऊन आला सत्वर ऋषीस केला नमस्कार त्यासही दुर्धर आज्ञापी. बाबा म्हणजे ही नव्हतं खेळत गेलं नव्हतं जरा बाहेर परशुराम आणि आला बाबा काय काय तुमच्या आज्ञा गेला एक दगड घेऊन आलता का पुरुष म्हणायची कुराड घेऊन आलता की आला घेऊन बापाच्या पाया पडला आणि काय आज्ञा आहे सांगा. करी रेणुकेच्या घात ये रे तत्काळ छेदिला माता तेने आला ऋषीची चित्ता प्रसन्नता संतुष्ट. सांगितल्या परशुरामानं माईचं मुंडकं उडविलं आणि माईचं मुंडकं उडविल्या जमदाग्नीला आनंद वाटला का म्या काम एवढं आहे हो मी आणि काम याच्यातच वाया गेलेत. मी म्हणलं की माझा अहंकार आला आणि काम माझं ऐकलं म्हणलं की दया पुन्हा वाटलं माझं काम ऐकलं आनंद वाटला जमदाग्नीला आणि यानं मुंडकं उडला कस करते बघू बरं आता. उडील घात माता उडील ऋषी गरजे प्रसन्नता मागसी ते देई नाता रामे चरणी ठेविला माता विनवी स्वामी नाता अवधारी. राग गेला आणि आता लेकराला आपल्या काहीतरी शाबासकी देव म्हणून जमदाग्नीने ठरविली. शाबासकी द्यायची पाया पडला काय मागणार ते देतो म्हणजे माझी उठवावी हे माता
बंधूची दौडावी निज प्रतता हेची मागतो गुरुनाथा दिले तत्वता ऋषी म्हणे. मग हुशारवरती प्रश्न देवाचा अवतार होता. चटकने म्हणला. लोक म्हणले असंच वळण पडे म्हणले. बापाची गोष्ट ऐकायला गेलं तर माईचं मुंडकं बेदर छाटतील. त्या ऋषीच्या अंगात ताकद आहे, उठवील. ही कोण उठविणार आहे? आणि असंच वळण पडेल. माझी ही जे काही इच्छा आहे, कलंक आहे म्हणजे माय आणि भाऊ पडलेले ताबडतोब उठवा. मला काय करायचं म्हणजे मला काहीच मागायचं नाही. मग ऋषीने काय जमणार का? तू म्हणजे लगेच तुझा लागताची हात बंधू प्रेतत्वा होती निर्मुक्त चेतना सुखेचा वसित यथा स्थित वर्तती. किती सामर्थ्य. हात लागल्या आशीर्वाद कसला असेल बघा. मा नाही तुझाच मार लष्कर तुझाच हात लावल्या. ही जी मेले पडले का नाही हे उठून लगे म्हणले आपल्या धंद्याला लागतील. तसंच म्हणले माईला बी हात लावून सांगितले. रेणुकेचे दुखंडे तुझे हाते होतील खंडे शांती सुखाचे निसुरवाडे वाडे कोडे उठतील. म्हणजे तुझ्या हाताने ती मुडकं ठेवलेलं लाव लगेच उठतील. काही संशय नको. बरं त्याला आधी ऐकलं की मार म्हणल्या याला संशय काय हा म्हणजे तुझ्यानं सगळेच उठतील. म्या छेदिली निज माता हे नाटव मातेच्या निज चित्ता ऐशी मज द्यावी वरदता चरणी माता ठेविला. अजून डबल बापाच्या पाया पडला का? आता माईला जर वाटलं माय काळजी क्रुजल मला आणि माझं मुंडकं उडविलं असं कळूच येईल. कसं झोपीतल्या माणसाला जागे करतेच का नाही असं गुरुराया. आणि मला कळूच नाही म्हणले असलं वरदान द्या आणि माईला उठू द्या मला म्हणला. तुझे नाटवेचे दिले पण अंगी घायाचे न दिसती वन निद्रेपासून उठली आपण तसे लक्षण पावेल. म्हणजे कसं अहो निजलेल्या माईला माझ्या उठविलं तर काहीच राहतं का नाही. तसं दिसावं म्हणले माझ्या डोळ्याला. कोण? परशुराम म्हणाला जमनाग्नीला. मग असं दिसलं तर मला काहीतरी विसरून जाईल म्हणले माय. आणि भलं पुराचा वन आजच्या गोदड्या येऊन नजर तर कुणा मारल तर मला म्हणे नाही म्हणे तसं काहीच दिसून नये म्हणला. आय कोणी पित्याचे वरद भाषण पुढती पित्याचे वंदोली चरण करावया मातेचे उदरण हर्ष संपूर्ण उठिला. असं म्हणले बापाला बी समाधान केले. आणि बापाला समाधान केलं. आता माईला आठवा उठवा म्हणून आज एक बार बापाच्या जाऊन पाया पडला. धन्यवरदान दिले गेले म्हणला. रेणुकेच्या छेदाच्या अंती तिशी भेट आली आदी शक्ती तू जन्मलीस ज्या कार्यार्थी कात धरती उदास. त्या उद्याच वेळा आदिशक्ती म्हणजे पार्वती हिचा अवतार पार्वतीचा आहे. या जमनाग्नीच्या रेणुकाचा बी तुला का बदललंय म्हणजे इथं कार्याला असे दाढी देव लोकांमध्ये होते जसं पुण्य झाले. त्या पुण्य झालेल्या माणसाला कसं मारावं काहीतरी आलंय. आता तसंच आहे. बरं खावलं की जे कोणा गेले का जे कोणाला पहिलं पुसून बघायची गरज नसून म्हणले. हे ऋषी चांगलं जे कोण शस्त्र अर्जुनाला मारा पडता तिला जाडल तर त्या बाईला रेणुकाला म्हणजे मी काय करू आणि तुला काय झालंय तू काय केलीस चटकने लक्षात आहे का नाही म्हणून आज माझी शक्तीने सांगितली. तू शस्त्रार्जुन हे तू गेलीस विसरू नये त्याशी धावया आठवण इंद्रे आपण तुझा छळीले. महाराज होते म्हणजे शस्त्रार्जुनाला मग ही तू विसरलीस म्हणून इंद्राला जाणत म्हणजे तुला छळायला. आणि जे करायचं होऊन गेले म्हणले तुला आलीस की
संसारात बोललीस, 2-4 लेकरं झाले, इकडेच गुंतलीस की ग म्हणली आजी माया शक्य नाही. रेणुका म्हणे कार्यसिद्धी साधावी लागेल गुय बुद्धी कळो नेदावे जन पवादी विरोध संधी लक्षणा. काहीच मला तुझं नाही गेलं. मी काय अय्यो अपराधीच नाही की म्हणले काहीतरी अपराध लागते दिवस करायला होते बरं. निदान चोरी तरी, काही वाटलं तरी, बनी फुकणं तरी, गाय मारणं तरी, काही पण पाप घडलं की म्हणले तिचं पाय ठेवायला जागा नसेल. काहीच करणं गेलं ना. काय करू म्हणले तिनं. कळून द्यावे पैचनी कळून द्यावे जमदाग्नी ऐसे मज लक्षितानुदिनी विरोध करणीला देना. जमदाग्नीला कधी आणि इकडे जर मारतं मला दुसऱ्याला लागेल. मग असं मरावं त्यानं कसं तर कुणाला कोणी लागतंय. आता हिने 3 अवतार घेतले आहे. हिने जमदाग्नीला करून घेतले आहे. बायको आहे का काय लहानशी लहानशी ओळखून घ्या नाही नग म्हणली म्हणून मला काही करायला नाही म्हणली. तव बोलली आदि शक्ती परशुरामाची वरदोक्ती तू पावसी देह प्राप्ती याची कार्यार्था साधावया. म्हणजे अजून तुला देहाला जावणार कसं परशुराम उठविणार आहे. आणि या पुढल्या कार्याला आता तरी पुढे आठवण धर म्हणली आपण कशाला चोर झाले तिथे कार्य कर असं या रेणुकाला आजी माया शक्तीने सांगितले. रेणुका बोलली वचनोक्ती तुची कार्य तुची कीर्ती मज सांगसी जैसी युक्ती त्या गती साधीन. म्हणजे तूच करता तूच म्हणले आजी माया शक्ती. बरं आता एवढंच आहे म्हणजे तू सांगील कसे मी ध्यानात धरते आणि ते ध्यानात धरून मी करते म्हणली रेणुकानं कुणाला पार्वतीला. मग पार्वतीने सांगितले तुला आता परशुराम उठविणार आहे आणि तू कार्य कर म्हणली. मग दोघीचं बोलण्यावर झालं. जगदंबा सांग रेणुकसी सहस्रार्जुन पारदिसी येईल तुझ्या आश्रमासी तय कार्य सिद्धार्थी पूजावा. आधी मायने शक्ती सांगितली युक्ती म्हणजे सहस्रार्जुन पहिल्या राज्यामध्ये शिकार करत झेडत होते आणि खातबी होते. राजे लोक येत मी मासाच करत होते आणि त्या सहस्रार्जुनी म्हणले शिकारी करता वनात आणि वनात आल्यावर त्याला ताण लागेल किंवा भूक लागेल आणि ती तुझ्या आश्रमाला आल्यावर तू मग तर आत्ता तरी विसरू असं पार्वतीनं त्या रेणुकाला सांगितले. सगळं सैन्यासी नरपती निमंत्रवी ऋषी हाती काम धेनु आणावी तदर्थी ऋषी प्रती सांगोनी. मग काय कर लागेल काम देऊन आणा की म्हणजे स्वर्गाहून आणि ती ऋषीला सांगायची तुझ्या हाताने येणं म्हणजे कसं ऋषीला येणं करायची म्हणली काय म्हणून काम देऊन आम्हाला द्या आणून द्या मला राजाला जीव घालायचा आहे. बाईचा हट्ट आहे. आराधना करायची जर म्हणली बिचारीनं धरली हात किती गरिबी असो चांगले असल्यावर काही गरज नाही. बट पैसे नसले तर मी आणून द्या मी देवाला आराधना बोलले ग माय करतय नवरा म्हणले आणि तो असे हात धर कोण सांगितलंय बायाला वरदान पार्वतीचं आहे. दुर्लभ उपचार त्रिजगती ते मागून धेनु प्रति साधावया निज कार्यार्थी आदर नरपती पूजावा. राजा तुझ्या घरला याचा नाही म्हणजे कसं त्याची पूजा करावं लागते म्हणजे राजाची त्याचं बी मनोगत लागावं लागतंय आणि काम देऊन आली मग त्याला जेवाया खायला वाढलं आपण त्याची आई खाणे पिणे गरजेने आईचे कोणी केले सहस्रार्जुनाला मूर्खपणाला का जिथं खावं तिथं माय म्हणावं का आगावपणा करावं यांना आगावपणा केला ग्रंथात नावाला सहस्रार्जुन मूर्ख म्हणून. करता दोन्ही शक्ती भाषण तव परशुरामे आपण
लाहोनी पित्याचे वरदान केले सावधान मातेसी. एवढं बोलणं झालं या कुणाचं रेणुकाचं आदिमाय शक्तीचं. तवर परशुरामानिकडे पाया पडणं, मुडकं जरा लांब पडलं होतं आणणं, नखर बाळाला कसपरात दिसवटाला पडला त्याला नीटनीटकं करणं, बापाच्या वचनाप्रमाणे आणून तिच्या याला लावलं शरीराला. मग शरीराला लावल्यावर तिला स्वप्नात कधी आई उठकी आहे म्हणल्यासारखं असं स्वप्न झालं तिला. परशुराम लाविला हात बंधू झाले सावचित. ते नेनती मातेचा घात तिसीही निज घात नाटवे. परशुरामाला हात लावल्या मला लेकरां झोपीतलं उठवले असं झालं. कसं एवढं वरदान असल्यावर काय बापाचं वरदान आधी माझ्या शक्तीने कळणार नाही म्हणल्या माय झोपीतलं उठल्यासारखं तिला गाय लागलेल्या तर राहिली काय चटकण्या उठली झालं. पुत्र सोडविले शापापासून रेणुकेशी आल्हाद पूर्ण. परशुरामा ते आलिंगुन वदे वरदान रणविजयी. पोरं बी उठली आणि बाई बी उठली. राग शांत झाल्यावर जमदाग्नीला वाटलं बाईला आपला राग नवा ही माग आहे म्हणले. माग नवा यानं सगळं अनार्थ केलता असं कळलं कुणाला जमदाग्नीला. आणि जमदाग्नीनं प्रसन्नता होऊन आपल्या लेकराला काय वरदान द्यायचं ते ऐका. रामे ऐकता ते वरद गोष्टी दृढ बांधिली शकून गाठी. पुढील कथेची परिपाटी सावध दृष्टी अवधारा. सावध दृष्टी ऐका बरं. सांगणार कोण कर्ज गेल तर ऐकणार काही हरकत नाही. अशी कथा चाललेली आहे म्हणा पाप नाही त्याच्यात पण ध्यानानं ऐकावं लागते. त्याला म्हणले कसं झालं रामानं म्हणजे बापाची गोष्ट ऐकलं. बाप संतुष्ट झाला. संतुष्ट झाल्यावर बापानं काय वरदान दिलं माईला उठवलं लेकर पोरं उठवले आणि बापाच्या अजून पाहायला लागलं. बाप आनंदमय झाला आणि काय वरदान दिलं ऐका. स्त्री पुत्र झाली सावधान जमदग्नी झाला ती उद्विग्न केवळे क्रोधाचे विधानात पतन दायक. हो कळलं कवा कळते माय बाप मेल्यावर मग त्याचा जीव काय जेवतेच का. माझे बाप म्हणत होते अरे जित्तापणी काय खर्चा करायला मेल्यावर काय उपयोगाचं नाही. बरं आताची कीर्तने सांगालेत ते पांडू प्रतापातले त्या पांडुराजाचं पुण्याचे उदाहरण द्यायलेत. ते काय खरं असेल ते आता मेलं त्याला स्वर्ग दिसला आपल्याला काय कळणार तिकडे काय आपण जाऊ नये. पण ज्यावेळेस जमदाग्नीला क्रोध आला आणि क्रोध गेल्या वाटलं काय अर्थ घडलं तर कशा पायी घडलं एवढं रागापायी. मग रागच आपण ठेवू नये असं जमदाग्नीला वाटलं आणि काय बोलतेच ऐका. स्त्री पुरुषाचा करिता घात मज होते अधपतन येतो. धन्य धन्य परशुराम सुत आती अनर्थ चुकविला. बाप म्हणाला लेकराला धन्य धन्य माझं लेकरू कसं. आणि म्हणले बाईला मारणं अर्धच आयुष्य होतं. म्हणले बाई जर आपल्या हातातून मारली तर अर्ध आयुष्य गेलं म्हणले तिथंच. मग पोरं मारले म्हणले ही पोटचे किती राहिलं आयुष्य निव्वळ थोडक्यात चालतं आणि आयुष्य राहिलं तर राहिलं अजून नरकाला जायची पाळी आली ती म्हणली. मग माझं काय परशुराम आहे म्हणले एक तरी माईला उठवला आणि एक तरी आपली हिताची गोष्ट आपलं म्हणले कर्मगण चुकविला नरकाला जायची वाट चुकला. धन्य गड्या माझा परशुराम असा जमदाग्नी आनंदानं काय बोलतोय ऐका. माझे घेऊन वरदान माझे चुकविले अधपतन क्रोधे ठकविले मज संपूर्ण त्याचे निर्दळन मी करीन. अरे अरे म्हणले मी एवढा हुशार माणूस
एवढा ऋषी मुनी माणूस आणि मला कसं फसवलं म्हणले या रागानं. एवढा राग बरा होता का म्हणले. त्यानं माझं ऐकलं म्हणून बरं झालं म्हणले. कुणा परशुरामानं मानल्या म्हणल्या मायचं मून कवडीलं पोरं मरून गेले आणि ती मला दुसरं लागते म्हणून ती मला माझ्या मागं पाप यायचं का नाही. ते पापाचं निर्धार झालं. कसं निर्धार झालं. माईला उठवलं आणि माझं जे काही नरक यातना जायची होती ते चुकलं. मग असल्या लेकराला तर कुणाला देवं. बरी आपणाला कोण एवढं राग आलं तर एवढं आपणाला काम आलंच काम होतं. बघितलं ध्यानात माझी मजा झाली अनावर वाचा. बघितलं तर मधला राग खवळा होता. या रागाने एवढं वाटलं केलंय का आप त्या रागाचं बघतो मला सुरू केलं. क्रोध मलिजय केवळ मांग तो मज माझी वसे सांग जळो माझा योग याग क्रोध डागा पवित्र. कुर्दा म्हणजे रागा. त्याला काय करू श्लोकाला जवळ मागत पोचला म्हणले. ती माग बी काय करणार म्हणले की माझ्या जवळ राहून मला याने केलं की म्हणजे सगळंच विचारी नरकाला जायचं अर्ध्या काय म्हणले राग वारे वा म्हणले आणि माझ्या जियात असून तुला आता जाऊ तो बघ असं कुर्दाला जमदाग्नी म्हणा केले. क्रोध एवढा महावैरी बसला असता जिवारी जो ज्ञानाची मारी थोरी तो संसारी महामूर्ख. महाकोपाला ऋषीला माझ्याच घरी बसून मलाच पापात नेऊन घातला. कोण म्हणते असं. लई राग येते मरतेत मारतेत. कशाला मेलं अधुरा फोडलं तो मेले हो. कशाने मेलं हो. अहो एखादं चोरी केलं तर मेले. कशाने मेलं हो. पण रागानं मेलं म्हणून कुणी म्हणलंय का. ह्याला बी राग येतो त्याला येते. मग या रागानं मला पचारलं होतं. रागाला तुला मी जातो म्हणून असं जमदाग्नी म्हणाले. राग काय म्हणते का अल्पान्याय देखील त्यावरी जो तो कोप करी क्रोधा एवढा अशक अपकारी क्रोध क्रोधावरी न करीती. म्हणजे कुर्ती चालूच नाही म्हणले. अल्प समजा थोडका राग आहे किंवा जपला बसलं किंवा तपला बसलं काहीतरी चित्र दिसलं चटकण्या राग येतोय आणि त्या रागानं सगळं नाहीचे होतं. त्याने बी नाहीचे होते मला नाहीच करतंय असं जमदाग्नीला कळलं. आपणाला म्हणताय आम्ही बाजूरकी वेळ. कशाची बाजूरकी तुझ्या रागानं तुला खाऊन घेतलं. क्रोध अपराधाची थोऱ्या तर करी घोरी जिवारी चौपुरुषार्थाची करी पोहरी नाना परी भांडी. जवळ राग आहे तर पुरुषार्थी आहे. जवळ राग गेलं बांधना. अहो राग कामच नाही तिथं कुरुद शिकायचा. काम नाही तिथं कुरुद बी नाही. त्याला वाचलाच मिळेल त्याला राग कशाला येते म्हणून म्हणले राग चटकण्यात जमदाग्नी म्हणलं. क्रोध आलिया कडकडाटी काम पळे उठा उठी धर्म जाय बारा बाटी क्रोधे तुटी अर्थ स्वार्था. स्वार्थ कशाला कुर्दाना अनर्थ होते. माझं म्हणायचं मोहमाया असते. मग त्या मोहमायाच्या मागं जागा होत्या कुर्दाला. कसं माया आधी विघ्नच माया आहे. मोहमाया विघ्न बरं म्हणजे खरे आणि म्हणती मी माझे घरे. हे माझं ते माझं आधी माया वाट लावत्या. माईनं वाट लावली की मग ही मागं कुरुज माग येते आणि यानं येऊन अनार्थ करतंय मला नकोच असं जमदाग्नी म्हणा सुरते. क्रोध रिगोनी अंतरे मुख्य मोक्ष जीवे मारी ऐसा क्रोध पैनिज वैरी तुम्ही संवारी न पै सत्य. मोप ऋषी सत्य बोललाय. आपल्या जागेतल्या कुर्दाला बोललाय आणि जगानं बी ऐकावं. कुर्दाला थोडं शांती प्रथा साधन नाही आणि जे तो करशील आणि काही म्हणजे शांती नाही काही गेलं मला वेळ वाटलं केलं यायला मारणार म्हणजे मारणार सगळ्याचा अपघात करते. जगाचाच म्हणजे वैरी कुर्दा आहे म्हणून असं जमदाग्नी
सांगितलं झालं. ऐसे बोलोनी ऋषी आपण दृढ घालोनी आसन हारोनी प्राणापान क्रोधदान करू पाहे. आसन घातले ऋषीनं वज्र आसन घालून बसले. आता म्या कुर्दाला काढून जाणारा. आता माझ्या रागानं लय वाटलं केलंय असं म्हणणारे. मग काय म्हणलं बा रागानं. क्रोध म्हणे ऋषी विचारे माझा निघाल्या देहा बाहेरी व्रता जाईल तुझी थोरी त्रणावारी न पुसती. हे ऋषीवर्या कोण म्हणाले. क्रोध. आणि म्हणले का. आणि म्या तुझ्या जर निघून गेलो तर तुला गवताची किंमत राहते का नाही. वावटाला उडून जायची. तसा हा किमती होशील तू. मला बाहेर काढू. आणि तू का नाही टोळू 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 सगळं झाली येईन शक्ती. नाक डोळे गळती आणि साडूनी पळती रांडा फोड. कसं अवांगात शक्तीच राणी कुठून काय म्हणायची. मग काय करतोस. असं होईल थोडं ध्यान कर असं राग मुलाला ऋषीला. ऐक माझे वस्तीची थोरी म्या प्रवेशोनी नरसिंह शरीरी हिरण्य कश्यपू एवढा वैरी निखाग्री निवटला. या पट्ट्याची चोरी ऐक मुलाला राग ऋषीला. कस काय. आणि म्हणले हिरण कसं लईच द्यायच्या सगळेच वैर मागतील जमले. कुठंच दिवसा मोडणे रात्री मोडणे अंधारात मोडणे उजेडात मोडणे घरात मोडणे दारात मोडणे. मग शिरलो म्हणजे त्या नरशिवाच्या हृदयात आणि खांबाला जाणलेल्या करोड बाहेर आलो आणि त्याची बोहरी केलो म्या होतो म्हणून. आणि राग नसतं काहीच करीत नव्हतं म्हणून. म्या शिवरूपी घालो निठाने त्रिपुर निवटीला एक्या बाने माझे नियोगे त्रिनयने जीवे मारणे जालंधर. अख्खील पुजायचं आहे का असं माजलचं म्हणजे खाऊन खाऊन. आणि त्यानं कुणालाच ऐकायला गेले म्हणे. तिथं म्हणजे कुणाच्या पोटात वर शिरलं आणि तिथं त्याचा वध करावं लागलं. म्हणले माझा राग लय कामाचा आहे. राग राहावं लागतंय. तुझं राग थोडं ऋषीवर्या माझ्याकडे बघ मला जाणूक असं म्हणायचो. का कृषी आलो हो राग काही जमदिना गेला ऋषी. मी हरिगोली विष्णू देही मधु कैटब मारिले ठाई म्या संचरवणी कुमाराच्या देही मर्दीला पायी लवनासुर. खरं सांगू लागले राग. नाही विष्णूच्या ह्याच्यात गेलो म्हणजे हृदयात. त्यानं म्हणजे जायचे सगळे मारले. असंच गेलो म्हणजे त्या लवनासूर मारायच्या त्या गजानच्या पोटात आणि मोठे मोठे दैवत मारलो म्हणले. आणि रागच नसतं ती कशी मारतो. माझं काम लय आणि मान सोडणूक ऋषीवर्या मला येणवणी करलाय. मग त्या ऋषीला उलट रागवला. माणूस जर लय तर पेटलं आणि त्याला येणवणी करायचं नक्की ती शाळा होती म्हणते. आता तर जम लागले एवढं ऋषी समजावून सांगायला लाग. त्याला जमला गेलं काय म्हणताय का. ऐसे माझे योग्य जाण देवाही केले दुष्ट निर्दळन विचारी ऋषी राया तू आपण मजविन तू त्राण प्राय. मला माझ्या रागणूक म्हणले देव जाणं ऑप्शन बघ. राग नसतं कशाला मारतात कशाला लढाई करतात आणि कशाला माझं माझं म्हणतात. शेत फरक पडून जाईल म्हणले. काही सगळं होतं म्हणतात. म्हणूनच माणसाला कळू दिना मरण बी कळू दिना राग बी सुटना माया सुटना. म्हणून रात्र दिवस हे माझं ते माझं हे माझं ते माझं कर की मर हे लावलंय म्हणून राग माया हाय म्हणून करते. मला दौड नको. तू मज दौडिल्या ऋषी तुझी तशा होईल कैसी. ते मी सांगेन तुझं पासी सावधान तेसी अवधारी. सावधान ऐक म्हणले. तुला आधीच म्या तुझ्या पोट जाऊन आणि तू काही शांत होत नाही. बट तुझी दशा कशी होणार आहे तुझं लक्षण कसं होणार आहे ही म्या सांगतो. सांगितलेली गोष्ट
ऐकणं महत्वाचं आहे. ऐकणं गेलं तर मी महत्वाचं आहे. काही ऐकावं काही सोडून देऊ. मज निघाल्या देहा बाहेरी बाईला घेती टोले वारी तुझ मारिल्या तोंडावरी साठ शरीरी तुझ नाही. तुझ्या पोटातून म्या बाहेर राग निघाल्या कोणी बी मारीन म्हणले. कसं मारीन? तुला इकडे तिकडे मारणार नाहीत म्हणले. कसं? तोंडावर हाणतील आणि तुला तोंडावर हाणलं म्हणून बी राग येणार नाही, पाठीवर हाणलं म्हणून बी राग येणार नाही. कस करशील तू? ऋषीवर्या थोडं ऐक आणि मला या तुझ्या देहाच्या बाहेर काढू नको म्हणलंय. दोन द्यायची का? हा मग ये इकडे पुढे किती सांगू द्या. असे ऐकून त्याची कथा कोपावरी अतिक्षोभता पूर्ण बाणले ऋषी नाथाय तुझ मी आता मारीन. भगवान प्रभू रामचंद्राला वंदन करून कथेला सुरुवात करूया. कथेचा विषय अण्णांनी आणून सोडलेला आहे क्रोधावरती. एका क्षणाचा क्रोध आहे. एका क्षणाचा क्रोध रेणुकेला संपवला आणि ज्यावेळी जमदग्नी ऋषीच्या लक्षात आलं की या रागामुळं एवढं माणसाचं नुकसान होतं, ज्या रागामुळं माणसाच्या हातून एवढी मोठी अनर्थ घडतात, मी आदेश दिला पुत्राला कुणाचा? मातेचा वध कर म्हणून. या रागामुळे जर एवढे अनर्थ होत असतील तर हा राग मी जाळून टाकतो. क्रोध ऋषीला समजावून सांगायचा प्रयत्न करत आहे. ऋषी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत. क्रोध पुन्हा पुन्हा सांगत आहे, मी जर या शरीरामधून निघून गेलो ऋषीवर्या तुम्हाला गवताच्या काडी इतकी सुद्धा किंमत राहणार नाही. काही केल्या ऋषी ऐकायला तयार नाहीत. क्रोधाला बाहेर काढायच्या ऋषी तयारीत आहेत. काय म्हणतात ऋषीवर्य? भगवंताची वाक्य थोरी काम क्रोध लोभ ज्याचे शरीरी त्याची वस्ती नरका भितरी त्याच्या घरी नित्य नरक. आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवंताचं वचन आहे. काम क्रोध हे आहेत काय म्हणले? भगवंतांनी सांगितलं हे ज्याच्या घरी आहेत म्हणले. त्याच्या घरी काय? काम आणि क्रोध. मनुष्याचं कसं आहे म्हणले? हे मनुष्याचे दुश्मन आहे. ज्यावेळी शरीरातून काम आणि क्रोध जळून गेला त्यावेळी माणूस भक्तीच्या मार्गाला लागला. भगवंतांनी सांगितलंय हे ज्याच्या घरून निघून गेले तिथं तुम्ही थांबू नका म्हणले. ज्याच्या घरी आहे तिथं थांबा. भगवंत काय म्हणतात? नरका जाणे न लगे तसी तोची सोय नरकासी क्रोधा तुझी गती ऐसी व्यर्थ जलपसी वाढीवा. आणि ऋषीवर्यांनी सांगितलं बाबा एखाद्याचं जर मरण होत असेल तर गोड गोड ज्ञानाच्या गोष्टी सांगत असते म्हणले. स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे काम आणि क्रोध हे मनुष्याचे दुश्मन आहेत आणि तू मला ह्या गोष्टी बडबड करत आहेस म्हणले, सांगुलायस म्हणले. काम आणि क्रोध ज्याच्यामध्ये आहे त्याला दुसरीकडे जायची गरज नाही होत. त्याचं घरीच त्याच्या नरक आहे. त्याचं अधपतन होण्यापासून त्याला कुणीच वाचू शकणार नाही. तोच त्याचा स्वतःचा वैरी आहे. क्रोधा ही आहे तुझं म्हणले. तुझं हे जे सत्य हे आहे तुझे बोलालास तुझं हे खरं रूप हे आहे. ऋषी क्रोधाला बोलत आहेत. क्रोध कामाचा कैवारी क्रोधाभिमानाचा सहाय्यकारी क्रोध लोभा सभायाभ्यंतरी पापकारी निज क्रोध. आणि मनुष्याच्या हातून जे पाप घडतात, ज्याच्या अंगामध्ये राग आहे, ज्याला राग येतो, क्रोध त्याच्या जवळ आहे म्हणजे कामाला सहाय्य करतो तो. आणि क्रोधाने एकदा कामाला जवळ केलं तर त्याला लोभ आपोआपच त्याला सहाय्य करायला येतो. काम क्रोध आणि लोभ जर त्याच्या जवळ जर आले त्याचं अधपतन निश्चित आहे. क्रोधा म्हणले तुझ्यामुळे हे दोन मारेकरी स्वतः तयार व्हायलेत म्हणले आणि तुला जर नष्ट केलं तर ते दोन जवळ यायचे ते दोन जवळ येणारच नाहीत म्हणले. तुझाच मी जर निपांत केला तर बाकीच्यांचं कशाला ते जवळ येतील. ऋषी बोलत आहेत. क्रोध संचरल्या देही अनुमात्र हित नाही पापाच्या कोटी पाही
क्रोधाच्या पायी तोटरी. आणि म्हणले ज्याच्या देहामध्ये क्रोध आहे, ज्याला राग येतो, त्याच्या हातून पापे कसं घडतात बघा. माणसाच्या हातून 3 पापे घडतात, दैविक आणि अधिभौतिक. कायेनं, वाचेनं आणि मनानं तिघानं पाप घडत असतात. आणि तिन्हीच्या तिन्ही हे जे पाप घडतात ते क्रोधामुळे घडतात. क्रोधा तुम्हाला हे जे सांगत आहेस ते चुकीचं आहे, हे आहे तुझं सत्य. ऋषी क्रोधाला बोलत आहेत. ऐसे बोलले जमदग्नीचे तव पाहे जव योगाग्नी तव क्रोध निघाला गजबजोनी देह त्यागो आणि ऋषीचा. आणि या दोघांचं संभाषण बस झालं म्हणले. आता ऋषींनी सांगितले बस झालं तुझा लाड म्हणले. जो अग्नी आहे, अग्नी असं या चेतविला, प्रज्वलित गेला. आता क्रोधाचा काही खरं नाही. गडबड 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 क्रोध करू लागला. क्रोध मने ऋषी नाताय तुझी आज्ञा वंदोनी माता. मी निघालो जी तत्वता कोठे आता म्या राहावे. आणि मग क्रोध ऋषीवर्याच्या शरीराबाहेर येऊन ऋषीवर्याला प्रणाम करून म्हणतो, ऋषीवर्या तुमच्या शब्दापुढे मी नाही. तुम्ही मला आज्ञा द्या, मी कुठं जाऊ, कुठं राहू, आणि तुमच्या शब्दापुढे मी नाही. जर तुम्ही या ठिकाणी माझं या ठिकाणी हवन करून मला जर या ठिकाणी नष्टच करत असाल, तुम्ही मला आज्ञा द्या, मी कुठे जाऊ आणि कुठं राहू. ऋषी होय विचारिताय माझ्या क्रोधाची दुर्धरता. याशी वस्तीला दिसे सर्वथाय म्या काय आता सांगावे. आणि म्हणले मला दूर दूर पर्यंत नको आहे म्हणले, कुठंच दिसायला नाही पाहिजे म्हणले. माझ्या क्रोधामुळे एवढा अनर्थ झालं, मला त्याचा सहवास नको, मला त्याचा दूर दूर पर्यंत संग नको, सहवास नको. ऋषी बोलत आहेत. ऐसे जमदग्नी करिता चिंता परशुधरा कळले तत्वता चरी ठेविला माता होय बोलता ती नम्र. आणि या दोघांच्या संवादामध्ये परशुराम त्या ठिकाणी आलेले, हात जोडले आणि हात जोडून आज्ञा मागतात. काय म्हणतात? स्वामीचा कोपाती दारुण हा सर्वत्र करील दहन. यासी करावे मदर्पणा कृपा करोली स्वामी. आणि त्या ठिकाणी परशुराम होते म्हणले, मला काय करूया म्हणले, त्यांच्या परशुरामाच्या ठिकाणी मला या ठिकाणी ग्रहण करू द्या. यांच्या जर शरीरामध्ये गेलो, हा सगळाच या ठिकाणी सगळ्यांचा जे पापी आहेत, असुर आहेत, सगळ्यांचा नायनाट करून टाकल. ऋषीला क्रोध बोलत आहे. जमदग्नी विचारी आपण माझ्या क्रोधाती साठवण. परशुधर शुद्ध संपूर्ण हारामार्पण करावा. आणि म्हणले तुम्ही राम अर्पण म्हणून हा जो परशुराम आहे, परशुधरामध्ये या ठिकाणी मला समर्पित करा म्हणले. भगवंताचं नाव घ्या, मला समर्पण करा. तुमच्यातून मी मुक्त होतो आणि मला कुठेतरी राहायला जागा द्या. रोज बोलत आहे. कसल्या वयाचा सांगा कसं सांगाले. जमदग्नी विचारी आपण माझ्या क्रोधा अति साठवण. परशुधर शुद्ध संपूर्ण हारामार्पण करावा. हा जो परशु आहे त्या परशु मध्ये सांगितलेला आहे. परशु म्हणजे काय? परशुमध्ये या ठिकाणी क्रोधाला साठवण करायला सांगितले. क्रोधाने म्हणले आता तुमच्या शरीरातून निघाल्यावर मला कुठेतरी जागा द्यावी लागेल. मग त्या परशुमध्ये राहण्यासाठी जागा दिली आणि तो परशु अर्पण करा असं या ठिकाणी क्रोध ऋषीवर्याला बोलत आहे. ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी धन लोभ नाही ज्या भितरी. जो द्विजाचा द्वेष न करी क्रोध त्या माझे शांतत्व वसे. आणि मग ऋषीवर्य सांगत आहेत. बोला. याच्यात ताकद मिळाली परशुरामात. माझा जे राग होता, मी जे सांगितलो, माझाही राग शांत केलं, लेकर बाळा उठवलं. ह्याच्या जवळ राहण्यासारखी शांतची जागा ह्याला काही द्यायला क्रोध हरकत नाही. आणि क्रोधाला आज्ञा परशुरामाकडे देण्याचे योग्यता आहे असं ऋषी म्हणाले. राग आला त्यानं माझ्याकडे द्या म्हणाले. कोण टाकून द्याले परशुरामाकडे द्यायची. त्यानं मागाले, त्यानं त्या म्हणाले एक मागता भेटला, एक येता भेटला.
कोण त्याचा भेटला जमला मागचा कोण भेटला परशुराम. म्हणून ते मिटलं. या अन्यता पै होता क्रोध करीत त्याच्या घाता जरी तुझ टाकेल तत्वता तरी मी आता अर्पिन. आणि या ठिकाणी क्रोध आहे म्हणले, ज्याच्यामध्ये क्रोध आहे त्याचा तर तो घात करणार आहे. परंतु आता असं जरी झालं तर मी अर्पण करतो, एक देणार आहे आणि एक घेणार आहे. आता बघूया ऋषीवर्य काय करतात. परशुराम क्रोधाला धारण करतात का घेतात का आपण ऐकूया. द्रव्यदार लोभच्या पासी क्रोध ते सदा मुसमुसी ज्ञान गर्व ज्याचे मानसी क्रोध त्या पासीचा विरा. आणि बघा क्रोध कुणा कुणाजवळ जातो. ज्याच्याकडे विद्या आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे अभ्यास आहे त्याला अहंकार येतो आणि अहंकार आल्यानंतर क्रोध त्याला नाडतो. ग्रंथ करते नाथ महाराज वर्णन करत आहेत. ज्ञान गर्व द्रव्य दाराय ही द्वारी क्रोधाचा माराय हे जिंकलिया परशुधराय क्रोध का मारा तयाचा. ज्ञान आहे, ज्ञान माणसाला आल्यानंतर ज्ञान माणसाचं वाढल्यानंतर त्याला क्रोध येतो. द्रव्य माणसाकडे पैसा आल्यानंतर सुद्धा गर्व येतो, माणसाला माज येतो आणि क्रोध येतो. मग परशुरामाला सांगताना सांगत आहेत बाबा ज्ञान द्रव्य आणि ह्या गोष्टीला सांभाळून या क्रोधाला या ठिकाणी धारण करणारा मनुष्यच श्रेष्ठ आहे म्हणतात. परशुराम म्हणे ताता तुझे चरणीचे तीर्थ घेता तेने तीर्थे मज सामर्थताय क्रोध राखता भय नाही. आणि मग म्हणले परशुरामा तुमच्या चरणाचं जर चरण तीर्थ घेऊन मी जर या ठिकाणी आलो म्हणले मला भय नाही म्हणले तुमच्या जवळ राहायला. क्रोध परशुरामाला या ठिकाणी बोलत आहे. पित्यासी करुणे नमन घेतले चरण तीर्थ प्रार्थने तेने तीर्थेशी आपण केले प्रशान क्रोधाचे. आणि मग म्हणले पित्याचं चरण तीर्थ मागून घेतलं म्हणजे का हा क्रोध बाधा करणार नाही परशुरामाला. कारण का कितीही मोठा ज्ञानी कितीही मोठा सामर्थ्यवान मनुष्य असला, धनलोभी द्रव्य या ठिकाणी बाळगणारा असला, क्रोध त्याला नाडतो. मग परशुराम ऋषीवर याला म्हणत आहे तुमचं मला चरण तीर्थ द्या. तुमचं चरण तीर्थ मी प्राशन केल्यानंतर हा क्रोध मला या ठिकाणी तेवढा भारी माझ्यावर पडणार नाही. ऋषीचं चरण तीर्थ मागून घेत आहेत. क्रोध बोलिला आपण भार्गवा करिता दुष्ट निर्दळन संग्रामी सहाय्यकारी आपण तुझं मी होईन भृगुवीरा. आणि मग क्रोध ज्या वेळेस परशुरामाच्या या ठिकाणी देहामध्ये जाताना परशुरामाला सांगत आहेत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही युद्ध कराल त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सहाय्य होईन. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी संकट येईल त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सहाय्य होऊन तुमची मदत करील. क्रोध परशुरामाला बोलत आहे. परशुराम जब क्रोध घोटी अंगी बाणलो पुष्टी तुष्टी चौगुनी वाढीव पोटी संग्रामी लाटी वीर व्रती. आणि म्हणले ज्या वेळेस मी तुमच्या शरीरामध्ये येईन जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रोध येईल राग येईल अजून तुम्ही सामर्थ्यवान होताल, अजून अंगामध्ये बळ येईल, शक्ती येईल. क्रोध बोलत आहे. करिता क्रोधाचे प्राशन परशुरामासी समाधान अंगी बाणली अंगवन दुष्ट निर्दळन करावया. आणि मग या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर परशुरामाने क्रोधाला प्राशन केलं आणि आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. क्रोधानेही परशुरामाला सांगितलं मी तुम्हाला सहाय्य होईन म्हटल्यानंतर परशुरामाने क्रोधाला या ठिकाणी आपल्यामध्ये प्राशन करून धारण केलेलं आहे. क्रोध त्यागीला जमदग्नीने त्याचे सांगितले निरूपण एका जनार्दना शरण कथानुसंधान अवधारा. आणि म्हणले या अध्यायामध्ये जमदग्नीने क्रोध जाळावा क्रोध नष्ट करावा म्हणून क्रोधाला शरीराबाहेर काढलं. तो क्रोध परशुरामाने या ठिकाणी प्राशन केला. परशुरामाला सहाय्य होण्याचं
त्या क्रोधाने वचन दिलं. या अध्यायामध्ये ही कथा आहे. नाथ महाराज सांगत आहेत. कामधेनु आणि ऋषी स्वय दिदले रेणुके पासी तिने पूजोनी धेनुशी राजोपचारी मागितले. आणि मग कामधेनू आणली. कामधेनू आणल्यानंतर पुन्हा कथा मूळ त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी रेणुका माता होत्या. कामधेनू आणली, रेणुका मातेजवळ दिली आणि सांगितलं दररोज या गायीची माते पूजा अर्चा तुम्ही करा. पुढे काय म्हणतात? जे राय देखिले नाही की जे राय नाही चाकिले ते उपचार भले भले धेनुने दिदले तत्काळ. आणि म्हणले आता कामधेनू म्हटल्यानंतर काय? कल्पवृक्ष ज्याप्रमाणे जी इच्छा मनामध्ये प्रगट केली तशीच कामधेनू आहे. हो, जे जे नाही ऐकलं ते दिलं, जे जे नाही चाकलं ते संपूर्ण दिलं. संपूर्ण तृप्ती कामधेनू मातेने या ठिकाणी केलेली आहे. दिव्याने लेली लुगडी एक ताटी प्रसवली आवडी निघाली वाटे लक्ष कोडी निघाल्या चवडी ताटाच्या. अहो म्हणले या ठिकाणी चवडीच्या चवडी ताटाच्या निघाल्या. कितीही अन्न या ठिकाणी ग्रहण करणाऱ्या सुद्धा कुणाला सुद्धा एक अन्न सुद्धा कमी पडणार नाही. काय मागल ती देणारी कामधेनू, सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी ही गाय सोबत असल्यावर काय या ठिकाणी रेणुका मातेला कमी आहे? राजदूत सांगे रायापासी अन्न सामग्री कैची ऋषी वैश्वानर नाही चुलीशी कथा कायसी पाकाची. आणि मग या ठिकाणी एवढे जे ऋषी जेवण करण्यासाठी आलेले आहेत, मग मूळ कथा इथं आलेली आहे की म्हणले तुमच्याकडं एवढ्यांचं अन्न पक्वान हे एवढ्यांचे तयार करण्यासाठी कुठं काही चूल दिसण्या गेली आहे, काय दिसण्या गेली आहे? मग एवढ्या ऋषीसाठी हे जे ताट येत आहेत, पंचपक्वानाच्या राशी येत आहेत, कुठून येत आहेत? ऋषीला राजा प्रश्न विचारत आहे. राय पाठविला प्रधान आश्रमी पाहे अन्न सदन नसेल तरी घ्यावे आपण अनधन ऋषीशी. आणि म्हणले जावा म्हणले राजाने प्रधानाला पाठवलं. म्हणले एवढ्याच्या अन्नदानाची सुविधा कशी कशी आहे काय नाही बघा. काय कमी जास्त जर पडलं तर आपल्या अन्नसाठ्यामधलं देऊ म्हणले, पुण्याचं कार्य आहे. म्हणून राजाने प्रधानाला ऋषीच्या आश्रमामध्ये पाठवलेलं आहे. कोणी वचन ऋषी आश्रमा प्रधान सोय पातला पान तव ऋषी बोलावणे पाठवी तू. आणि राजाची आज्ञा झाली. राजाची आज्ञा झाल्याबरोबर प्रधानाने लगेच लवड सवडी करून ऋषीच्या आश्रमावरती आले आणि ऋषीच्या आश्रमावर येऊन काय पाहिलं? प्रधान म्हणे लागला उशीर शिष्य वर्ग म्हणती धरा धीर संपादिला अन्न प्रकार आता सत्वर चलावे. आणि प्रधान विचारत आहे सगळा शिष्य समुदाय म्हणले काय कमी जास्त आहे? त्यांनी म्हणले झालं म्हणले जेवण झालं, सगळे जेवण होऊन करून तृप्त झालेले आहेत. चला म्हणले आता आपण निघूया. मग प्रधान त्या ठिकाणी काय विचार करतो? प्रधान चालविले रायासी ऋषीने पाठविले बोलावयासी राय सिद्ध करोनी सर्वासी आला कटकेसी भोजना. आणि मग सगळ्या या प्रधानापर्यंत समाचार पाठविल्यावर ऋषीवर्यांनी सांगितलं सगळी जे स्वयंपाकाची सामग्री आहे सगळं या ठिकाणी सिद्ध झालेले आहेत. म्हणले जा म्हणले त्यांना निरोप द्या, सगळं तयार आहे या म्हणावं. आले देखो रायासी ऋषी सामोरा येवनी प्रीतीशी रायासी पूजले उपचारेसी मधुपर्काशी सिद्ध केले. आणि राजापर्यंत निरोप पाठवला. राजा म्हणले सगळे पक्वान तयार आहेत, काहीच या ठिकाणी आपल्याला अडचण येणार नाही. स्वतः ऋषी रायाचं स्वागत करण्यासाठी समोर गेले आणि यथोपचारे राजाचं स्वागत केलं. पाती राजा आणि प्रधान तव दिव्य मंदिरे शोभायमान स्वर्ण ताटी दिव्यान समान सर्वासी. आणि राजे सगळेच्या सगळे जेवायला पंगत बसली. जेवायला पंगत बसल्यानंतर सोन्याचे या ठिकाणी ताट होते. प्रत्येकाला समसमान हो. जेवढे बसलेले राजाचे दूत आहेत, राजा सोबत आलेली जेवढी मंडळी आहे, सगळा हा मेळा आहे, सगळ्याला एकदाच सगळ्यांच्या समोर सोन्याच्या या ठिकाणी ताट आले. पुढे काय म्हणतात? ऋषीने बसविले पंक्ती राजा ती विस्मित चित्ती धन्य ऋषीची संपत्ती अगाध स्थिती सामर्थ्य. आणि मग राजाला या ठिकाणी आश्चर्य वाटलं
धन्य आहे म्हणले ऋषीची संपत्ती. काय म्हणले? ऋषी म्हणले एवढे सामर्थ्यवंत आहेत, एवढे शिष्य आहेत, एवढे दूत आहेत, एवढ्याला या ठिकाणी सोन्याची ताट वाढलेली आहेत. आणि म्हणले धन्य आहे ते ऋषी. राजाला आश्चर्य वाटलं. राजा काय म्हणतात? सकल बसले भोजन पंक्ती, मागणे नाही मागुती, वाढणे न लगे पुढती, अवघ्या तृप्ती एकची. बघा काय या ठिकाणी अन्नदानाचा सोहळा आहे. बघा जे ताटली घेऊन जेवायला बसलेत, जे संपलेलं आहे ते अन्न आपोआप तयार व्हायले. कुणाला मागायची गरज पडणार. पण मागायची गरज नाही म्हटलं तर वाढायला सुद्धा तिथं कुणी नाही. सगळ्याच या ठिकाणी आपोआप त्यांच्या ताटलीमध्ये जे संपलेलं अन्न आहे आपोआप तयार होत आहे. सिद्धी आहे. कामधेनू म्हणल्यानंतर काय बघायचे गडे? सगळ्याला आश्चर्य वाटलं. राजा जेवण करत आहेत म्हणले वाढायला कुणी नाही. सगळ्याला भरून उरून सगळेच्या सगळे जेवण करून तृप्त झाले. दिव्य अलंकार भूषणे, दिव्यांबरे परिधाने, सर्व गौरविले सन्माने, अवघेही मने विस्मित. अहो सगळ्याला आश्चर्य वाटलं. जेवण झाले. जेवण झाल्यानंतर सगळ्याला दिव्य वस्त्र, भरजरीचे वस्त्र दिले, अलंकार दिले, अंबर हत्ती सुद्धा दान म्हणून ऋषीने दिले. राजाला आता विस्मय वाटला. राजाला आश्चर्य वाटलं. राजा मनामध्ये काय विचार करतात? राजा म्हणे प्रधाना प्रती, आम्ही राजे चक्रवर्ती, आम्हा ऐशी नाही संपत्ती, ते ऋषी प्रती कैसे रे. आणि मग राजाने प्रधानाला प्रश्न विचारला. प्रधाना म्हणले आम्ही चक्रवर्ती राजा म्हणले, सम्राट राजा म्हणून पदवी आहे म्हणले, आमच्याकडे नाही हो एवढी संपत्ती म्हणले. एवढ्याचे जेवण झाले, एवढ्याला या ठिकाणी ऋषींनी दान दिले, एवढ्याला द्रव्य दिले, सोन्याचे अलंकार दिले, राशी दिल्या, आपल्यासोबत हत्ती पाठवून दिले. आपण राजा असून आपल्याकडे एवढी संपत्ती नाही, काय भानगड आहे म्हणले. पुरोहित सांगे ऋषीची थोरी, कामधेनू आहे त्याचे घरी, तिचे प्रभावे करी, दिव्य उपचारी वर्षात. आणि मग त्या पुरोहितांनी एका सांगितलं, महाराज म्हणले तुम्ही जरी चक्रवर्ती राजे जरी असाल तर ऋषीच्या घरी कामधेनू आहे म्हणले. जी कामधेनू ज्याच्या दारामध्ये असल्यानंतर अहो त्याला काही कामना शिल्लकच राहत नाही, त्याला काही मागायची गरज नाही. प्रत्येकाची इच्छा, त्या इच्छेची तृप्ती करणारी कामधेनू माता घरी असल्यानंतर ऋषीला कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार आहे तो पुरोहित राजाला सांगत आहे. ऋषी पाशी आहे कामधेनू, ऐसे ऐकता सहस्रार्जुन, ते आम्ही घ्यावी मागून, स्वाभिमानू दृढ धरिला. आणि मग सहस्रार्जुनाने ऐकलं म्हणले ऋषी जवळ कामधेनू आहे का? आपण विचार करू म्हणले. काय करू? विचारू म्हणले ऋषीला. कामधेनूच मागून घेऊ म्हणले. मनामध्ये दृढ अभिमान धरला. काही केलं तर ऋषी जवळची कामधेनू गाय आपण घ्यायची. सहस्त्रार्जुनाने ठरवलं. सहस्त्रार्जुन काय करतो? राजा म्हणे जमदाग्निशी थोर सुखी केले आम्हासी, काही एक मागेन तुझ पासी, ते अवश्य देसी मज द्यावे. आणि मग अर्जुनाने हात जोडला. सहस्त्रार्जुन म्हणतो ऋषीवर्या खरंच म्हणले तुम्ही धन्य आहो म्हणले. माझे जेवढे या ठिकाणी प्रधान होते, माझे सैनिक होते, सगळ्याला जीव गाठलो, एवढं तुमचा दान धर्म सोहळा एवढा तुम्ही केलो, धन्य वाटलं गडे. पण माझ्या मनामध्ये एक इच्छा राहिलेली आहे. काय करा म्हणले? माझी इच्छा तेवढं मी मागणं आहे माझं, मागू का तुमच्याकडे? सहस्त्रार्जुन ऋषीला बोलत आहे. काय म्हणतात ऋषीवर्य? ऋषी म्हणे तुम्ही राजे अत्यंतिक, येरू म्हणे मी तुझा याचक, तुझ मागेन काही एक, ते आवश्यक मज द्यावे. आणि मग ऋषींनी सांगितलं महाराज तुम्ही राजा आहात आणि राजाला कुठल्या गोष्टीची कमतरता असणार आहे? सहस्त्रार्जुनाने म्हणला नाही म्हणला ऋषीवर्या आता मी तुमच्या दारामध्ये याचक म्हणून आलेला आहे. मी एक तुम्हाला मागणी करणार आहे, माझी मागणी पूर्ण करा. काय म्हणतो अर्जुन? आश्रमी आहे कामधेनू, ते मज द्यावी कृपा करून, वचन आहे कोणी जमदग्न, ती उद्विग्न स्वय झाला. आणि मी एक मागणी मागतो ऋषीवर्या,
तुमच्या आश्रमामध्ये कामधेनू आहे म्हणले, कामधेनू, तेवढी कामधेनू मला द्या. असं ऐकल्याबरोबर ऋषी अचंबित झाले. ऋषी काय म्हणतात? कामधेनू स्वर्गभूषण मृत्युलोकी नाही जाण. गाय आणली इंद्रापासून परम वस्तुदान केवी द्यावे. आणि मग ऋषींनी सांगितलं, बाबा ही कामधेनू जे आहे स्वर्गाचं भूषण आहे, आणि स्वर्गाचं भूषण आहे इंद्रदेवापासून मागून आणलेली आहे. आणि जी वस्तू दुसऱ्यापासून मागून आणलेली असते का, ती वस्तू आपल्याला द्यायचा अधिकार नाही. जमदग्नी ऋषी समजावून सांगत आहेत. सहस्त्रार्जुन काय म्हणतो? राया तुझे पूजेचे अंती घेणू न्यावी इंद्रा प्रती. ऐसे करुनिया निगुती आश्रमा प्रती आणली. आणि मी या इंद्रदेवाकडून पूजा करण्यासाठी म्हणून कामधेनूची पूजा व्हावी, माझ्याकडून घडावी म्हणून इंद्रदेवाकडून मागून आणलेली आहे. त्या कामधेनूच्या कथेचा इतिहास जो आहे ऋषी सहस्त्रार्जुनाला सांगत आहेत. बाबा ही इंद्रापासून आणलेली आहे, ही वस्तू माझी नाही. कामधेनू स्वर्गीचे भूषण असणारी ही देवी आहे म्हणतात. राजा विचारे मानसे बलात्कार धेनुषी. इंद्र येईल धावण्यासी शिक्षा मित्यासी लावीन. सहस्त्रार्जुनाने सांगितलं, हे काय म्हणले ऋषीवर्य, मी तुम्हाला मागून देऊ लागलो म्हणले. मागून तुम्ही दिलो ठीक आहे, नाही दिलो मी बळण घेऊन जातो म्हणले. तुम्ही म्हणला म्हणले तुमची वस्तू नाही. मी तुमच्या जवळून घेऊन गेल्यावर इंद्र ज्यावेळेस माझ्याकडे युद्धाला येईल, इंद्राला मी दंड करतो. सहस्त्रार्जुन बोलत आहे. सोडावया कामधेनू राय धाडीला प्रधान. आडवा राहिला जमदग्न दैदिप्यमान तेजस्वी. आणि सहस्त्रार्जुने सांगितलं प्रधानाला, प्रधाना जाऊ म्हणले, गाय बांधलेली आहे तिकडं, गायला घेऊन या म्हणले आपल्याला. प्रधानाला आदेश दिला. प्रधान निघाला. निघाल्याबरोबर जमदग्नी ऋषी वाटेमध्ये थांबले. कसे थांबले ऐका. जमदग्नीच्या तेजा पुढे प्रधान पळे मागिली कडे. योद्ध पळाले निदडे सैन्य बापुढे ते किती. अहो असे तसे होते का? ज्यांच्या दारामध्ये कामधेनू आहे म्हणल्यावर त्यांच्या सामर्थ्यापुढं ह्या प्रधानाचं काय चालणार आहे? प्रधान तर असा जिंगाट पळून गेला. जाऊ द्या म्हणले. मोठे मोठे योद्धे होते सहस्त्रार्जुनाच्या या ठिकाणी सेनेमध्ये, ते सुद्धा योद्धे पाठीला पाय लावून पळून गेले. एवढं जमदग्नी ऋषीचं सामर्थ्य आहे. ऐसे ने कोणी जाण राजा धाविनला. पण पुढे उभा जमदग्न तो अनुप्रमाण ढळेना. आणि राजाने बघितला, म्हणजे माझे योद्धे या ठिकाणी ऋषीला या ठिकाणी हरवू शकत नाहीत का? हे पळून चालेत का? मी स्वतः जातो. सहस्त्रार्जुन गेला आणि जमदग्नी ऋषी समोर जाऊन थांबला. ऋषीवर एक क्षणभर इकडे इकडे ढळायला तयार नाही. मग युद्ध स्थिती तयार होते का? काय काय म्हणतात? ऐसे दे कोणिया त्यासी राजा मोकली शस्त्रासी. ती लागो न शकते ऋषीसी. मग हातवसी निर्वाण खडग. आणि मग राजाने हातामध्ये शस्त्र घेतले आणि शस्त्र घेऊन ऋषीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु एवढे सामर्थ्यवंत असणारे ऋषी, क्षणभर सुद्धा इकडे इकडे न ढळणारे, एक सुद्धा अंगाला शस्त्र व असं खरचटायला सुद्धा तयार नाही. एवढं सामर्थ्य ऋषीचं पाहिलं आणि राजाने म्हणलं आता असं जमणार नाही. खडग या ठिकाणी आपल्या जवळच काढलं आणि खडग काढून काय करतो अर्जुन? जे ते विषयाचा ती स्वार्थू ते नाटवे कर्तव्यार्थू. राज हस्ते ऋषी घातो ऐसा अनर्थ वडवला. आणि मग राजाने हट्ट धरला. राजहट्ट आहे बघा. ज्या ठिकाणी माणूस हट्ट धरून बसतो त्या राजाला सहस्त्रार्जुनाला आठवायलाच तयार नाही की आपल्या हातून एका ऋषीची हत्या होणार आहे. हा प्रसंग राजावर ओढवलेला आहे, परंतु तो चित्तावर नाही, तो थाऱ्यावर नाही. त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे, काही केलं तर कामधेनू आहे, कामधेनू आपल्याकडे प्राप्त करून घ्यायची. नाही दिली बळ घेऊन जायचं. या हटापाही
आज एका ऋषीची हत्या आपल्याकडून घडत असा प्रसंग त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. राजा अत्यंत क्रोधयुक्त निर्वाण शस्त्रे टाकीत तेने ऋषीचा केला घात पडिला अचेत जमदग्नी. आणि मग राजाने या ठिकाणी अति सामर्थ्याने हातामध्ये शस्त्र आणि अस्त्र घालून ज्यावेळी जमदग्नी ऋषीवरती मारा केला, जमदग्नी ऋषी बेशुद्ध होऊन त्या ठिकाणी पडले. ऋषीचा घात झाला का काय? नाही झाला. ऐकूया पुढच्या ओळीमध्ये. जमदग्नीने सांडिला कोप या लागी त्यासी न देव शाप तेने रायाचा प्रताप शस्त्र साठोप चालिला. आणि म्हणले जमदग्नी ऋषीने या ठिकाणी ज्यावेळी क्रोध या ठिकाणी आपला सांडून टाकला होता, त्यांचा शाप चालायला तयार नाही, त्या अवस्थेमध्ये जमदग्नी ऋषी पडलेले आहेत. सहस्त्रार्जुन त्या ठिकाणी थांबलेला आहे. पुढे काय होतं? जमदग्नीचा गेला प्राण पळाले आश्रमीचे ब्राह्मण राजा बोलिला आपण आता कामधेनु आणारे. आणि जमदग्नीचा प्राण शरीरामधून ज्यावेळी निघून गेला, आश्रमामध्ये राहणारे बघा, त्या सुद्धा ऋषीवर्यांनी एका राजाची मदत केली होती. जे एक अतिथी आपल्याकडे आलेला आहे, जेवायला मागितलं. माझं जे सैनिक आहे एवढं जीव घाला ऋषीवर्या म्हणून मागितलं होतं. चांगलंच केला होता की जमदग्नीनं. त्याही काळी सत्य धर्म करणाऱ्याला, चांगलं करणाऱ्याला त्याही काळी त्रास होता, त्या युगामध्ये सुद्धा होता. मग जमदग्नीचा ज्यावेळी प्राण निघून गेला, आश्रमामधले सगळे ते राहणारे जे ऋषी होते इतर सगळेजण पळून गेले. आणि सहस्त्रार्जुन सांगितले, जा रे म्हणले, आता गाईला सोडून आणा आपल्याकडे. धेनु सोडू आले सेवक रेणुका शोभली अत्यंतिक चक्र करुनिया ताटक युद्धा सन्मुख ते झाली. आणि मग ज्यावेळी गाईला नेण्यासाठी राजाचे सैनिक आणि प्रधान आले, रेणुका मातेला राग आला, क्रोध आला आणि चक्र या ठिकाणी भगवंताचं सुदर्शन जसं चक्र तयार करावं, चक्र तयार केले. आणि मग पुढे काय होतं? ताटक चक्र भेने उठा उठी पळाले प्रधान सेना निघे जीव घेऊन पळाले सैन्य 12 वाटा. आणि जे ताट होतं त्या ताटाचं चक्र केले हो, चक्र, त्या चक्राला भिवून एवढे जे सैनिक आलेले होते, राजाचे प्रधान समोर आलेले होते, भिवूनच पळाले. चक्रासमोर कोणी थांबायला तयार नाही. रेणुका मातेनं फेकलेलं ते ताट होतं, चक्र होऊन निघालं. ताटक चक्राचे तिकट धार निधडे पाडिले महावीर वाहती रुधिराचे पुर तिज समोर कोण राही. आणि त्या ताटक चक्राने या ठिकाणी ज्या योद्ध्या आहेत त्या योद्ध्याचा संहार करीत निघालेलं चक्र समोर येईल, त्याचं शिर छेदू लागलं, समोर येईल त्याचा निपांत करत ते ताटक चक्र निघालेलं आहे. कामधेनु ते लवला हे सोडू दाविनला स्वैराहो रेणुकीने आसुडिता वाहो पुढे शस्त्र वाहो मूर्छिता. आणि आता राजाने म्हणलं आपल्या ह्या प्रधानाचं नाही म्हणले, आता ह्यांच्या हाताचं काम राहिलं नाही म्हणले. स्वतः ही कुणीतरी या ठिकाणी आदिशक्ती असावी म्हणून राजाला कळालं. स्वतः गाय सोडण्यासाठी गेला. जगदंबा मातेने या ठिकाणी रेणुका मातेने पाहिलं आणि राजाला जे हिसका दिला, बेशुद्ध होऊन या ठिकाणी सहस्त्रार्जुन पडला. त्या शत्रुना अर्जुनाचे सुत धाविनले क्रोधायुक्त ती युद्ध केले अत्यद्भुत तव सावचित नर्प झाला. आणि राजा या बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्यानंतर राजाचा कैवार घेऊन जे रेणुका मातेकडे युद्ध करण्यासाठी आले, या दोघांचं युद्ध झालं. तोपर्यंत सहस्त्रार्जुन मूर्छित अवस्थेमधून या ठिकाणी सुशेवर आलेला आहे. निर्वाण शस्त्राचे घाये राव सोडी लवला हे तिसीन लागती पाहे देखोनी राव गजबजिला. आणि राजा पाहत आहे म्हणले कोण असावी स्त्री, एवढे माझे योद्धे आहेत, निधडे वीर आहेत, एवढे या ठिकाणी धरणीला मूर्छित होऊन पडले. काहींनी प्राण या ठिकाणी जागीच सोडून दिलं.
कोण असावी बाबा, एवढं युद्ध खेळत आहे. राजाच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला. मज सहस्रार्जुनाचा यावा नसावे देवा दानवा, मा मनुष्याचा कोण केवा त्या मज लघुत्वा निले. आणि मग सहस्त्रार्जुनाकडे काही सेना कमी होती का? सगळ्या बाकी जे होते देव त्यांना सुद्धा सहाय्य करण्यासाठी बोलावलं. एवढी सेना सहस्त्रार्जुनाकडे होती. देवदानवाला ऐकलं येते मानवाच्या चलत चलत मारतो मला ब्या देव लय मोठा. चामुंडास्त्राचा प्रळय घाते, बळे सहस्रार्जुन हानित, साहोनी 21 आघात, पडे मूर्छित जगदंबा. आणि म्हणजे चामुंडा जे शस्त्र आहे, चामुंडा अस्त्र या ठिकाणी काढलं आणि चामुंडा अस्त्रानं या ठिकाणी प्रहार केला जगदंबेवर. 22 ठिकाणी या ठिकाणी प्रहार लागला. आणि 22 वेळा ज्यावेळी प्रहार चामुंडेचा लागला त्यावेळी जगदंबा मूर्छित होऊन पडली. पुढे काय झालं? जमदाग्नी आज्ञेचे बंधन, कामधेनुसी होते पूर्ण, ऋषी निमंताची जाण, धेनु निबंधन सोय झाली. आणि म्हणले या जमदग्नी ऋषीच्या बंधनामध्ये अडकलेली कामधेनू होते, परंतु ज्यावेळी ऋषी गेले त्यावेळी बंधनातून मुक्त झाली. मग कामधेनू आता काय करते? रेणुकारणी पडलिया वरी, राजा धावोनी धेनु घरी धरी, थडका हरोनी निघे बाहेरी, शस्त्र करी नाटपे. आणि मग या ठिकाणी कामधेनू मातेने सांगितलं ऋषीच्या बंधनामध्ये मी होते, आता ऋषीवर्य नाही, जगदंबा मूर्छित होऊन पडलेली आहे. राजा सहस्त्रार्जुन ज्यावेळी गायीला धरण्यासाठी गेला, झडकून या ठिकाणी लात हाणली आणि गाय या ठिकाणी निघालेली आहे. राजा खुरावरी हाने घाते, तेने खुरी निघाले रक्त, त्याची खुरासनी झाले अरक्त, आले युद्धार्थ रायासी. आणि मग गाय जात असताना राजा या ठिकाणी हट्टीच होता. हो, जात असताना खुरानं ज्या राजाला मारली असताना खुरावर या ठिकाणी शस्त्र लागलं, गायीला घात केला. या ठिकाणी प्रहार केल्यावर जे गायीचं जे खुर होतं खुरातून रक्त वाहू लागलं. पुढे काय झालं? मांस तयार झाली त्या रक्तातून. खुरासनी पळून पाहे राजा श्रंगी हानी घाय झाला सिंगाळाचा उद्भव तीही शस्त्रबाहो हाकिला. आणि सहस्त्रार्जुन होता, सहस्त्रबाहू होते. सगळं या ठिकाणी तुंबड युद्ध आहे. गाय या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्या रक्तातून तयार झालेले या ठिकाणी चला आक्रंदे ते हंबरड्यासी, ते ठाई झाले काले मसी, जन्म पावले हवसी ती शस्त्र बाहू हाकिला. आणि मग गायीनं हंबरडा ज्यावेळी फोडला, हंबरड्यातून जे या ठिकाणी प्रगट झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी सहस्त्रार्जुनाला युद्ध तयार करण्यासाठी झाले. त्यांचा सुद्धा सहस्त्रार्जुन पराभव केला. या दोघांचं, गायीचं सहस्त्रार्जुनाचं तुंबड युद्ध आहे. खुरातून निघालेल्या रक्तातून जे योद्धे तयार होत आहेत त्यांना सुद्धा मारू लागलाय. शिंगावर वार केला, शिंगातून तयार झालेले निघालेले देव त्यांना सुद्धा सहस्त्रार्जुन मारत आहे. हंबरडा फोडला, हंबरड्यातून जे देव निघाले त्यांना सुद्धा सहस्त्रार्जुन मारत आहे. तुंबड युद्ध रणांगणावरती चालू आहे. युद्ध के करुण्या कंदन स्वर्गा गेली कामधेनु, राजा झाला तिवक्तीग्न मुलान भवन तापी. अहो, बक्कोळ सहस्त्रार्जुनाने युद्ध केला. हो, बक्कोळ शेवटच्या क्षणापर्यंत कामधेनूला या ठिकाणी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, जिंकण्याचा प्रयत्न केला. कामधेनू नाही. एवढ्या युद्ध होऊन सुद्धा सहस्त्रार्जुनाला हरवून कामधेनू स्वर्गाला निघून गेली. मने स्वार्थ ना परमार्थ, उगाच केला शस्त्रघात, मज घडला ब्रह्मघात, सध्या अनर्थ स्वलोभे. आणि मी स्व लोभापोटी एवढं केलो, काहीच माझ्या हाताला लागलं नाही. ऋषीचा घात झाला आणि एवढे योद्धे आपले पणाला लागले आणि गाय सुद्धा आपल्या हाताला लागली नाही.
आता विचार येत आहे सहस्त्रार्जुनाला, आता मी काय करू? राजा अनुतापे मानसे, काय न बोले कोणासी, घेऊन सकळ सैन्यासी, निज नगरासी तो गेला. आणि राजा म्हणला आता हे व्यर्थ झालं गडे, म्हणले काहीच आपल्या हाताला लागलं नाही. जेवढे काही शिल्लक राहिलेले सैनिक होते त्यांना म्हणले चला आता दोघेही आता राजा सैन्य घेऊन नगराकडे आपल्या निघालेला आहे. रणि रेणुका मूर्छा पडती, सोय होऊन सावधान ठाई ठेवून प्राण चेतना संपूर्ण पावली. आणि मग राजा ज्यावेळी सैन्य घेऊन निघाला, रेणुका माता शुद्धीवर आली, चेतनेवर आली. आणि रेणुका माता पाहते काय, कंदन देखून अत्यंतिका क्रंदे दिदली हाक, परशुरामा पावाव शक, माझे निज दुःख निवारावया. आणि या रणांगणामध्ये पाहिलं ऋषीचा घात झालेला आहे, एवढं रक्तबंबाळ या ठिकाणी झालेला आहे. आणि रेणुका मातेने हाक मारली, परशुरामा मला धाव रे बाबा, म्हणले संकट आलेलं आहे माझ्यावर. परशुरामाला रेणुका मातेने हाक दिली, तो मातेचा महाध्वनी कैलासी पणे तुझ्या कानी, तू आलाशी तत्क्षणी मात्र वचनी अति भक्ती. अहो मात्र वचनी अति भक्ती, मातेच्या वचनासाठी काही करणारा, पित्याच्या वचनासाठी काही करणारे परशुराम एका क्षणार्धात आईनं हाक मारली, कैलासापर्यंत हाक गेली. हो, एवढं या ठिकाणी हाक गेल्यानंतर एका क्षणार्धामध्ये परशुराम त्या ठिकाणी प्रगट झाले. हे पूर्वकथा इतिहासी झाली होती जैसी तैसी, ते सांगितले परशुरामासी आश्रमवासी ब्राह्मणी. आणि म्हणले ही जी इतिहासामध्ये कथा झालेली आहे, ते कथा झालेली आश्रमावात जे ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी पूर्वीची झालेली कथा सांगत आहेत. आयशा कोणी वार्ता सवेग पाहू आला माता, तिसी घाय वाट देखता क्रंदता गहिवरला. आणि परशुराम या ठिकाणी ज्यावेळी आल्यानंतर परशुरामांनी पाहिलं आपली आई आहे, आपली आई मूर्छित अवस्थेमध्ये सावरून पडलेली आहे, रडत आहे. आपल्या मातेला असं म्लान वदन झालेलं पाहिलं. आणि मग परशुरामाला राग आला. काय म्हणतात, रेणुका म्हणे पुत्रसी, तू काय ते रडो आलासी, पुरुषार्थ नाही तुझ पासी, कैवारी होसी तू काय. आणि मग रेणुका मातेच्या सहाय्य होण्यासाठी ज्यावेळेस परशुराम धावून आले, परशुरामाला म्हणत आहे तू या ठिकाणी कशाला आलायस बाबा? म्हणले कशाला आलायस? म्हणले तू पुरुषार्थी आहेस का? आणि तुझ्यानं माझा कैवार घेणं होणार आहे का? म्हणले परशुरामाला रेणुका माता बोलत आहे, हाय कोणी मातेच्या वचना परशुराम लागे चरणा, शीघ्र मज द्यावी अनुज्ञा सहस्त्रार्जुना छेदीन. आणि माते म्हणले माझ्याकडे पुरुषार्थ आहे नाही, तुम्हाला काहीच सांगू. पाया पडले. परशुरामांनी सांगितलं मला आज्ञा दे. एका क्षणार्धामध्ये या सहस्त्रार्जुनाचा असं शिरछेद करतो. परशुराम बोलत आहेत, क्षोभ आज्ञा दिली दुर्धर सहस्त्रार्जुनाचे शास्त्र करत छेदून निवटी त्याचे शिर दानव वस्त्र निर्दाळी. आणि मग एका क्षणार्धामध्ये माते तुमची फक्त आज्ञा पाहिजेत. म्हणले तुमची जर मला आज्ञा लादली, तुम्ही मला आज्ञा दिल्याबरोबर एका क्षणार्धामध्ये त्याचे सगळेच्या सगळे शिर सहस्त्र बाहू या ठिकाणी छेदून मी निवटून टाकीन. परशुराम बोलत आहेत, युद्ध माझी शस्त्रादी मजे घाय वाट केली क्षत्री, तरी तो पृथ्वी करावी निक्षत्री धुंड मारी करुनिया. आणि म्हणले रेणुका माता बोलत आहेत, परशुरामा बघ म्हणले जा निक्षत्रिय पृथ्वी करायची अजून काही शिल्लक राहिली असेल बघ. म्हणले आई एवढ्या दुःखामध्ये आहे. रेणुका माता परशुरामाला बोलत आहे, सहस्त्रार्जुना सहित राजसुत शोधोनी मारावे समस्त, दैत्य मातले उन्मत तरी समूळ घात करी त्याचा. आणि मग रेणुका मातेने सांगितलं सहस्त्रार्जुन आहेत म्हणले, त्याच्यासोबत दूत आहेत, दैत्य आहेत, हे सगळेच्या सगळे माजलेले आहेत, पृथ्वीवरती थैमान घातलेला आहे. म्हणले सगळ्यांचा घात करावा रेणुका मातेनं आज्ञा दिलेली आहे. माझे शरीर ते धरित्री 21 काय केली क्षत्री,
21 वेळा निक्षत्री पृथ्वी करी ममाज्ञा. आणि मग जा म्हणले माझी आज्ञा आहे म्हणले, मी देत आहे म्हणले. 21 वेळा पृथ्वी आहे म्हणले, निक्षत्रिय कर. एका मातीने पुत्राला या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि परशुराम या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. वंदन मातेचे चरण घेवलिया धनुष्यबाण परशु धरोनिया दारुण कोपायमान चालिला. आणि मातेच या ठिकाणी चरणाला या ठिकाणी वंदन करून परशुराम रागाला हातामध्ये परशु घेतला आणि रागे रागे परशुराम निघालेले आहेत. मातेची आज्ञा निस्सीम मूळ पीठ पवित्र परम ते मी करीन सगम मग उत्तर कर्म तू करी. आणि म्हणले मातेची आज्ञा आहे म्हणले, मातेचे ज्या ज्या ठिकाणी पीठ आहेत म्हणले त्या त्या ठिकाणी जाईन म्हणले. जिथं जिथं दैत्य माजलेले आहेत त्यांचा मी संहार करीन. परशुराम सज्ज होऊन निघालेले आहेत. ऐसे बोलता चिपाही रेणुका प्रवेश जमदाग्नी देही तिचे प्रेत उरले नाही ते देहीच विदेही जगदंबा. आणि म्हणले जगदंबा या ठिकाणी जमदग्नी ऋषीचं या ठिकाणी देह त्या ठिकाणी पडलेला होता आणि मग रेणुका माता जमदग्नीच्या देहामध्ये प्रवेश केला आणि मग ते विदेही झाली. आणि मग पुढे परशुराम आता मातेच्या आज्ञेने युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. परशुराम ललाट पिटी माते मज हे का हो भेटी येरी ओ दिदली मुळ पिटी सांगितली गोष्टी करावी. आणि मग परशुरामाने या ठिकाणी माथा या ठिकाणी पिटून या ठिकाणी बोलू लागले, माय आता तुझी माझी भेट कधी व्हावी, कशी व्हावी. आणि त्या ठिकाणाहून आवाज आला. रेणुका माता परशुरामाला काय म्हणतात. मग सिंहाद्रीशी परशुराम करुणी दोघाचे उत्तर कर्म पुढे आरंभिला युद्ध धर्म परम संग्राम रायासी. आणि जे या ठिकाणी दशक्रिया विधी आहेत, उत्तर कर्म जे आहेत एका पुत्राचे एका आईसाठी सगळे परशुरामांनी पूर्ण केलेले आहेत आणि मग युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. जे ते वसे शस्त्रार्जुन भूपती ते ठाकोन आला महिकावती धनुष्यबाण घेऊन हाती नगरा प्रति पयाला. आणि सहस्त्र अर्जुनाच्या नगरामध्ये हातामध्ये परशु सज्ज केला. शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, सगळे या ठिकाणी. अहो परशुराम म्हटल्यानंतर आई मातेची आज्ञा आहे. रागा रागाने आलेल्या सहस्त्र अर्जुनाच्या नगरामध्ये आले. पुढे काय करतात. मने बांडुराज नगरीत प्रज्ञा पीडित समग्री राजा निघाल्या बाहेरी सहपरिवारी मारीन. आणि मग मनामध्ये या ठिकाणी निश्चय केला, राजा सहपरिवार जरी या ठिकाणी बाहेर आला, आज कुणी जरी आला तर आज कुणाला नाही सोडायची. मनाच्या ठिकाणी ठाम निर्धार केला. बाहेर येऊन करावे रण सांगून धाडू धर्म वचन नगरी भिडता आपण होईल कंदन प्रजेशी. आणि मग परशुराम रागामध्ये आहेत बघा. एका ओवीमध्ये ज्यावेळी पित्याचं या ठिकाणी चरणतीर्थ घेऊन प्राशन केल्यानंतर राग परशुरामाला दाहक झाला नाही. कसा झाला नाही ऐका आता. आयसे कोणी जाण राजान येईल मज भेदे तै नगरी प्रवेशो आपण राजभवन लक्षणी. ते दाहक कसा झाला नाही. युद्ध एवढा राग असून सुद्धा जे कर्म आहे, जे धर्म आहे, धर्म विसरले नाहीत. आपण राजाला युद्धासाठी या ठिकाणी द्यावं, बोलणं धाडवावं. असं जर मी युद्ध करत निघालो, हे जे प्रजाजन आहेत, प्रजाजन फुकट माझ्या हातून मारले जातील. राजाला अगोदर या ठिकाणी बोलणं धाडावं, युद्धासाठी आमंत्रण राजाला द्यावं. एका क्षत्रियाचं या ठिकाणी धर्म आहे, धर्माच्या नीतीप्रमाणे आपण वागावं. म्हणून परशुराम आता काय करतात. प्रदेशी देवनी मैदान स्वस्त राखून गो ब्राह्मण राजभवनी प्रवेशोन सहस्रार्जुन वदीन. आणि मग मनाच्या ठिकाणी विचार केला, या प्रजेनी काय या ठिकाणी पाप केलेलं आहे, प्रजेला सोडून द्यावं. प्रजेशी देऊनी अभयदान, प्रजेला सोडून द्यावं. गो ब्राह्मण या दोघांना सोडून द्यावून दरबारामध्ये जावं आणि मग राजाचं या ठिकाणी युद्ध त्या ठिकाणी करावं. मनाच्या ठिकाणी निश्चय करत आहेत. युद्धास यावे मज प्रती
सांगून धाडू कोणा हाती आयसे विचारिता चित्ती पुष्प हस्ती भेटला. आणि मनाच्या चित्ताच्या ठिकाणी ठाम निश्चय केला. कुणाच्या तर हाती निरोप धाडावं म्हणले, कुणाच्या तर हाती युद्धासाठी निरोप धाडावा म्हणून विचार केला. तोच त्या ठिकाणी फुल या ठिकाणी फुलारीन जी आहे परशुरामाला या ठिकाणी दिसलेली आहे. रायाचे देव पूजचा माळी पुष्पे घेऊन या कर्तळी ब्राह्मणाची अभिनव शैली दे कोणी जवळे पाहू आला. आणि राजाचा जो फुलारी आहे, राजाच्या पूजेसाठी लागणारे जेवढे फुलं आहेत दररोज देणारा तो फुलाऱ्यांनी पाहिलं. म्हणले हे ऋषी दिसलेले अवतार जरा वेगळाच दिसलेला आहे, राग बी दिसलेला आहे. काय म्हणतेत म्हणून तो फुलारी परशुरामाच्या या ठिकाणी जवळ आला आणि काय म्हणतो, परशुराम पुषे त्यासी फुले नेतोसी कोणासी तो म्हणे मी रायाचा विश्वासी देव पूजे पाशी पुष्पधारी. आणि परशुरामाच्या जवळ आल्यावर परशुरामाने विचारलं हे जे फुलं आहे कुठं निघून आलायस. त्या फुलवाल्यांनी सांगितलं राजाचा मी विश्वासी आहे म्हणले, विश्वासू आहे आणि मी राजाच्या पूजेसाठी हे फुल घेऊन जात आहे. कुठून कथा सोडायचा नाही शक्ती सांगायला कुठे आपल्याला तसं नसते. त्यानं लई माणसाची तुमची बुद्धी आहे पण लक्ष लावलं गेलं. त्याने काय केलं परशुराम गावात गेले नाही, विचार केला गावात जाऊन मारले गाई बनवून मरत्यात राजालाच बाहेर बोला फुलाला जाणावं. सांगितल्यावर नगमाच्या दोन सुत्री घेते फुलाच्या फुलाने म्हणते तुझी कृसाईस म्हणून जाते काय करणार. वाचतो मी, तुम्ही सांगा. थोडं 40 घेऊ दे की आता 250 झाले की 217 हा जास्त आहे तू सरकार आधा मोठा आहे 250 झाले की त्याला तुमचे थोडं तुझे पाऊल कसे चांगलेच ध्यान करे आहेत का जाऊ हा कुठं काय म्हणलं थोडकं लक्ष लावायचं. ह्याने गावात दाराव कुणाला ह्यानं म्हणाले त्याने गेला त्याच्याकडे एवढा फरक पडला दुसरं काही नाही. हरी पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम हनुमान की जय. राम सांगे पुष्पधार्यासी जावोनी सांग राया पासी मजसी आवे युद्धासी सकल सैनीसी सन्नध. परशुराम सांगितले फुलाल्या काय करतो आता राजच्या दरबार चालस का नाही चाला तू काय कर राजाला एकले ससैन्या सुद्धा जरा मैदान बघितलं असं बाहेर उंबरग्याच्या फतपूरच्या शिववर आणि तिथंही उदारा ये म्हणा गावात गेल्यावर गरीब मरतील शहाणे मरतील बामणं मरतील गाई मरतील आपण सवरच्या बाहेर करावं या म्हणावं म्हणलं फुलारी काय म्हणते बघू नका. आये कोणी राम वचनासी माळी त्या ते उपहासी मरणा धरणे का बैसलासी युद्ध राया शिवांचीसी. म्हणजे बामना ये काय कासना म्हणजे गरीब माणसा आणि राजा संग युद्ध करणार आणि राजा म्हणजे 1000 हाताचा आहे. शस्त्र हात म्हणजे राजाला 1000 हात होते एकच मुंडकं होतं. कुणालाच राजा शस्त्र अर्जुन ऐकत नव्हता एवढा बलाढ्य होता. देवापासून प्रयत्न करून पुढे राम धाडल ते याला येऊन परशुरामाला म्हणून त्याला वरदान होतं सगळं आपण ऐकायला थोडं ये माईनं सांगितले माय ग बसलते या अन्याय करणं गेलं म्हणून यांना अन्याय केलं मारायला हरकत नाही
पाप झालं मारायला हरकत नाही. बोलून आलं फुलारी हसू लागलं. ए म्हणले तू बामला दिसायला तुला कसं राजा ऐकायचं आणि अशा गोष्टी बोलू बोलू बोलू. अंगी दिसे ब्राह्मण पण तुझ काले धनुष्यबाण परशु धरावया कार्य कारण त्वा वेद पाठन करावे. ए बामनाच काय काम राहते म्हणले. अभिषेक करायचं मम म्हणायचं आणि खायचं आयचं. काय कुऱ्हाड काय घेतलायस धनुष्यपान काय घेत बामणाला सोपतंय का. उगा जाऊन पंचांगात सांगून पोटभर की म्हणलं. राजा सैन्यसी सन्नद सबळ तू एकाकी ब्राह्मण बाळ तू त्यासी युद्ध प्रबळ रणकल्लोळ केवी घडे. म्हणजे राजा एकल्या बामणाला आणि म्हणजे तू बामण ती बी बाळ रुक्षायच म्हणजे बाल आणि राजा संग युद्ध कर म्हणस. असे कुठं गोष्ट घडल का बर. कसं बोलायचे परशुरामा असं फुलारी मुलाले परशुरामाला. जे जे मार्गस्थ देखती ते ते म्हणती द्विज अपघाती रायासी युद्ध प्राप्ती हा मरणार्थी आतुर. काही काही माणसं कुणी आले आता कोण बोलाले जमले. ए माबा जा की उग म्हणले आणि राजाला बोलवायस वाघाला बोलल्यावर माणूस वाचल का. अरे उग तुझा जीव वाचीव आणि जा रे बाबा राजाला बोलू नको असं म्हणू नको म्हणले. क्षत्रियासी युद्धाचे बळ ब्राह्मण शाप बळे सबळ ते तू वांछीसी युद्ध प्रबळ पूर्ण केवळ अविवेकी. तू विवेकाची येडायच म्हणले तू कस. बामणाला लई राग आला तर श्राप देऊ लागते म्हणले. काय युद्ध आता तुला युद्ध कसं ही म्हणजे कोण मराठी लोक तुम्हाला आता क्षेत्री म्हणजे काय मराठी लोक लई परिणाचे म्हणले कोलपेदाराया तुला कसं जमतं म्हणले. उगा तू पंचांग खा की असं जे माणसं बोललेले तसे कृष्ण बोलले. फुलारी म्हणे मज सांगता राजा करील तुझ्या घाता ब्राह्मण हत्या बैसेल माझे माथा मी सर्वता म्हणले. कुण सांगितलं कसं झालं काय नाही. अशी जर बारकी लागली आणि मी जर राजाला सांगितलं बामणा तुला युद्धाला बोलले म्हणून राजा आला तुला मारली आणि राजानं मारल्यावर ते राजाला पाप लागत नाही. दोष कुणाला लागतंय सांगणाऱ्याला. मला माझ्या हातात पाप बसल मी सांगणार तू कसं बघ असं फुलारी बोलालं. मग परशुराम म्हणे म्हणी साधुत्व येते कोणी न मानी पुरुषार्थ देखो निजनी वचन मानी भलता. जमना म्हणले महाराजांच्या खाके आहेत बायाला बोलवून द्या ग माय मला जेवाय म्हणून आपला आपण कष्ट करायला लागते म्हणले. विचार केला परशुरामानं ह्या यशामध्ये काय आपल्याला जमत मग कसं करावं. थोडी कामीना पुरुषार्थी दाखवावं लागतंय तेव्हा कळल आणि तेव्हा भेटेल अशी बुद्धी परशुराम देवच होता त्याला काय काय. आयसे परशुराम अवधारी मग धुमसिला फुलारी फुले हिरोनी घेतली करी जाये शंख करीत राजसवेसी. जाऊन सांग म्हणलं विचाराने पण तसं जमत नाही. अरे फुलं म्हणले सांग अगं तर बोलायलाच म्हणले ते फुलं वीस काढून घेतले आणि आता काय कर बोंबल म्हणले. कशाला बोंबल की नाही आपण जमतात उघड रडा मोठा गाव कोण रडा गावातले माणसं काय झालं घेऊन जमतात आणि उगा असं जर सांगत बसलं यायचे तेवढेच येतात काहीतरी चित्रपणा करावं लागते. असं परशुरामाला कळलं घेतले काढून फुलं आणि कस केले आघाते पिढीला फुलारी तो शंख करी राजद्वारी आय कोणी धाकती नरनारी राजा भितरी जितकी मेला. मारल त्याला की जात नाही म्हणल्यावर आज म्हणजे बायानं कधी शंका करते आणि राजा आहे का मेला ग माय का
दिवसात बोंब लावले म्हणजे फुलारी आणि त्याला उकसो म्हणजे बोंब लावले का चुप्पी गेलाय का काय माहेर असं गावातले बोल झालं. सहस्त्रार्जुनाच्या राज्या भितरी बोंब नाही के स्वप्नांतरी, ते बोंब पडली राजद्वारी राजा भितरी निमाला. शस्त्र अर्जुनाचा एवढा जा काय म्हणले गावातल्या बाया बोलल्यात. अहो त्याच्या बोंब कसाले माणूस मेला ऐकू नये राजा नक्की मेला असेल म्हणजे कसं एवढं बोंब त्या दिवसामध्ये किती बिन झालं असं म्हणून आले. आईसी विश्वतोमुखी वार्ता भविष्यवदे वाग्देवता, ती बोंबराय ऐकता चळकाप चित्ता सुटला. म्हणून म्हणले प्रत्येकाच्या चित्तात चटकने वाटते आपण काय केला आणि त्याचं कर सांगितलं तर का याने केलं की ब्रह्माचं मला तोंडाने कबूल झालं पाप घडलं आणि वाग्देवता राजा मेलाय का जित्ताय सवासनी बाया बोलत्या ती वाग्देवता लिहून घेतल्या तुमचं वाच्य शुभ आहे. राजाला वाटलं माझ्या राजधानी कुणाचीच बोंब नव्हती आपण आगावपणा केला आता बोंब झाली नक्की आपणाला वाईट चिन्ह आलं. म्या गाईस केला शस्त्रपात आणि ब्राह्मण केला घात, पापाचरलो बहुत जय निश्चित मज नये. असं कळतंय कसं साक्षाला उभा करते म्हणून ती रेणुका म्हणालती त्याला अन्याय केले कसं मारू त्याला सांगू ते मग पार्वती म्हणले गाईला मारलो बामणाचा घात केलो आता कसं मला जाय राजा म्हणालाय यांचं बघाय मी नाही परशुराम पोरगाय का बाळ आहे कसला आहे पण म्हणले आता आपणाला विजय येत नाही आणि म्हणून तर म्हणलं की आता तुमचं कर्म तुम्हाला कळते सुखी होता का दुःखी होता म्हणून म्हणले जे जे कर्म केले त्याची भोगावं लागते. राजानं म्हणले आपल्या आपल्या मनाला फुलारियासी पुसे प्रधान, तुझे बोंबेसी काय कारण, तो म्हणे कालासे ब्राह्मण धनुष्यबाण परशुसी. राजाला नाही चटकने पडून आला तुला बोंबला काय झालं रोग आला ना त्यानं म्हणलं एक बामन सुकुमार आणि धनुष्यबाण का असाला रमस बोबड म्हणले ते आले आणि त्यानं धनुष्यबाण घेऊन येऊन युद्ध करतो म्हणाले म्हणलं. तो रायासी समदळी युद्ध करू पाहे बळी, तो म्हणे सांग राया जवळी त्याची वचनावळी छे दिली म्या. म्हणलं म्या बोलत नव्हतो म्हणलं काय झालं त्याने काय म्हणलं म्हणजे जा आणि राजाला युद्धाला ये एकलं नाही सपरिवार ये म्हणलं आणि म्या म्हणलं तू बामण पंचांगण सांगून खा त्याच्या वचनाला म्या अरे बोललो त्याने मला बोंब खणके दिलं म्हणून बोंबवलो माझं काय तू काय कोण म्हणलंय फुलारी रायासी ब्राह्मणासी युद्ध बोलणे तुझे अधियाबद्ध, तेने त्या ब्राह्मणासी आला क्रोध मज सुबुद्ध धुमसिले. बुक्कोट राजाच आपलं वावा गायलो म्हणजे कसं या गावाय राजा पुढे कशाला जातोस तू मरतोयस बामण आहेस पंचांगण सांगून खा म्हणलो मग त्याला आला म्हणजे बामणाला राग आणि त्याने कुर्ता म्हणजे मला चपाती वळले म्हणून मी बोंबवलो म्हणला राजाला कसं बोलत बक्क चपाती करला तो मग जमल नाही म्हणलं. फुले हिरोनिया करी मज प्रहारिले मुखावरी, त्याने मजाले जीवावरी या लागी मी करी महाशब्द. फुलं बीस काढून घेतलं आणि माझ्या तोंडावर मारलं म्हणलं म्हणून मी बोंबवलं मला जा बोंबल म्हणलं तर मी काय करू म्हणलं. प्रधाने बोलाविला सेनानी ब्राह्मणा नावा धरोनी, तेने ठाणांतरी पाचारोनी मग म्हणे ब्राह्मण बांधोनी आनावा. आता हे कसं जातेल बामण आहे म्हणल्यावर जावा म्हणजे पोरव आधी जावा म्हणजे बारकी सुटके जावा
मागच्या सगळ्या चकली खालती की जावा म्हणे त्या बामणाला तसं आणू का म्हणले आपल्या फुलाऱ्याला मारलंय आणि त्याला गचदारानं बांधा माग पुढे दोघे जण राहावा रगड रगड म्हणले असे बबन सारखे जावा आणा धरून म्हणजे नगर नागरीचे लोक तेथ आले स्वाभाविक हे बहुत तो ऐकला एक युद्ध कौतुक पाहू ती एकलं बामण आणि गावातले लोक म्हणले तसे युद्ध कशाला करा एकल्या बामण किती जण जावं आणि थोडके जावं म्हणजे मोजके एक बामण आधर्म होईल म्हणजे आधीच आणि एवढे कशाला जाऊन असं विचार करले गावातले लोक बाहेर निघाला ठाणांतरी पुढे पायिकांच्या हरी एक गरजती हाहाकारी एक शस्त्रे करी झेली ती मी निघाले घाबरून पळावं म्हणून गरजा करू आले असे शस्त्र दाखवू आले एकोणेकाला गर्जना करीत निघाले बाहेर परशुराम म्हणे हे दीन मारिलिया पुरुषार्थ कोण यांचा रायासी अपशकुन होय तैसे चिन्ह करूयासी इतका विचार होता परशुराम या गरीबाला जर मारलं तर आपल्याला कोण नाही बाजार केलं म्हणतील का म्हणजे मग कसं करावं रायाला बी अपशकून दिसावं आणि ह्याला बी थोडी झोप येऊ नये असं करावं म्हणलं आईसे म्हणून सोडीला बाण वघियांची शस्त्रे छेदून सवेची नाक कान सरकटून बाण परतोन भातारी घे बाण सोडला सगळ्याच्या आधी धनुष्य बाण पुढे छाटले नाक आणि एकच कान कापलं कसं हे बघितल्या नक आता म्हणते जो काही नक्की आडवी आली माय नक्की चोरी जमतच नाही आपसकून केलं कोणाचा व्याही जावाई कोणाचा भेटवाला भाई कौतुका पाहती तेही नाक कानास पाही मुकले काय पहिल्यापासूनच गावात काय कळ झालं की जावायला युवायला मिठीला आम्ही म्हणून मोठेपणा मिळतंय म्हणून निघालते बघायला बामण कसा कुणाचा जावाई कुणाचा युवाई कुणाचा भाऊ लई शाने म्हणून निघालेले त्याचं नाक कान कापलं किंवा मग कस केले हो कोणाचा पाहुणा मेहुणा जावाई नीला दिवाळ सणा तेथे मुकले नाका काना दाविता वदना सलज भाऊ बायकोचा भाऊ कुणा म्हणजे बाचे नाचे सगळे पण कसे आलते नवीन जावाई कसा दिवाळीच्या सणाला म्हणजे सासरवाडी करून आयरवाडा जाऊन सगळ्याचे नाक कान गेले आणि आता कसं जावं म्हणजे घरला मालकीन कुठे गेलं म्हणतात काय सांगावं म्हणाले शंख करीत आक्रंदोनी नाक कान गेले दोन्ही फे करीती निघे ध्वनी हे विटंबनी युद्धाची एकाच बोंबलं होतं आता इथे बोंबून आले सगळेच बोंबून आले अरे बाबा वेगळंच आहे बामण म्हणजे नाकन कान धनुष्य जे बोंबून आले आता म्हणले आपला जमला कुणा राजाचा राजा काय आणि पहिलेच बसले असते तर त्याने विचार केला तर गरीबाला मारू नये आपल्या हातून पाप घडू नये बामणाला मारू नये गाई मारू नये राजालाच बाहेर बोलावं मग ऐशानपणा कली मी माझं अभिमान गेले नाक बी गमिले कान बी गमिले आणि बोंबला सुरू केले बोंबलाचा आवाज कसा झाला फ्या बजा गाडी घेऊन सन्मुख घाई गेलिया प्राण ते विरासी उत्तम मरण परिजिता गेलिया नाक कान ते चौगुण मरण निंद्यत्वे अरे बाबा युद्धात मेलं धन्यच वारी म्हणजे युद्धात मेल्यावर काय होते कोणी कोणाचं मारायचं युद्ध असतंय पण म्हणजे काय अपमान झाला केस म्हणले आधी काढलं नाक आणि म्हणजे अपमान झाला मग कसं करावं आणि मेल्याला बरं आहे म्हणले पण या असला सकून घेऊन गावात जाऊन काही कळते असे म्हणाले काही तसे म्हणाले राहिलं तर राहिलं ना काम काय वाटतं न असं काय म्हणालं वीर विटंबिले अनेक नगरा माझी पडली हाक कोपले राजपुत्र विटंक सनद कटक तिही केले आता सगळ्या गावात नाकन कान कापले म्हणजे आता पोर जमदाचे
राजाला पुढे निघते का? चला चला म्हणले आपण जाऊन युद्ध करून राजाचे पोरं पक्का असते ना निघाले झालं. 60 प्रयुते कुंजर कोट्यानुकोटी रहवर अमित चालिले असिवार पायाचे मोगर गरजती. जेव्हा किती 60 वर्ष तप केलेले, काही रिकामे, काही कसले, काही पायाने चालणारे, काही रथाने चालणारे, सगळे धनुष्य माणसाचे करून बामणाला मारा निघाले. सेनामुखी सेनानी राजपुत्र मध्यमानी दक्षिण राजे मुकुटमणी प्रचंड चंड दोन्ही वाम भागी वेगिनी गे सहस्रार्जुन कुमार आणि प्रधान तिही राहाविला प्रार्थना राजा ब्राह्मण म्हणला, बांधून तुम्ही मध्यभागी राहा आणि सैनात चौकून. पण राजाला दुःख वाटलं. कसं आपण पाप केला म्हणजे बामण मारला, गाईला मारला, नक्की आपणाला जे येत नाही आपलंच म्हणून म्हणलाले. आम्ही असता इतुके जन एकला एक ब्राह्मण तयावरी निघावे आपण हे समरांगण नव्हे राया. राजा म्हणला एकलं बामण आहे आणि आपण किती निघाला एवढे. चिठ्ठी असून मेले समोर आहे म्हणले एका बामणाला एवढे जाणं हीच म्हणजे अपशकुन आहे म्हणले. या परी मंत्री आणि कुमारी राजा राहोनी नगरी आपण येऊन या दळभारी नगराबाहेरी निघाले. काही असो म्हणले आता गावात येऊन कशाला करा, चला म्हणले आपणाला जे काही होणारे आहे म्हणून असं म्हणे विचार करून निघाले. पुढे भेटले निर्नासिक तो अपशकुन अत्यंतिक मुख रायासीच घातक हा आवश्यक हेच झाडल ते. आणि ती नक्की आता गावाकडे निघाले. पहिला अपशकुन आले म्हणजे राजाला घातक हीच आहे म्हणले. जळ तुमचे निंदे मुख मुहूर्त काले ती सन्मुख अवघे निर्मचिक लोक ते अति दुःख घायाळा. गायाचं ऐकच ना हे काय म्हणते राजाची पोरं तिकडीच का मेल नाही रे. दोन दाखवायला म्हणजे नाक कापून घेऊन आम्हाला बी आपलं यायचं की आता असं तुम्ही केलं आपल्याचं ही म्हणणार केला शिवाय द्यायला नाक कान कापून पुढे कशाला आला. घायाळ बोलते आपण ब्राह्मण कोणाचा नघे प्राण तुम्ही वाचवाल नाक कान ते दादुले पण जानवे. म्हणले बा म्हणले काय म्हणले तुम्ही वाचून या ना मला दादुले पण दाखवा हे मुनाशूर केले नक्की. प्रधान बोलिला पण परतो नये अपशकुना भेने परतने हाची अपशकुन अति निंद्य जगा माझी. म्हणले कोणी पुतळा निघता निघावी इथून माघार जाऊ नये. कसं अपशकुन येते म्हणले. हीच अपशकुन आहे म्हणले. जर म्हणले आपण लढाई करणार आहोत आणि महागारी वाचून काय करता म्हणजे महागारी जाऊन लागतंय जाऊन लढाई करावं लागतंय ही सुरत्वाची गोष्ट आहे असं प्रधानानं वॉर्निंग दिली. युद्ध करिता परस्परी एका जय एका हरी हे न चुके भल त्या परी शकुनाची थो